तर सर्वांचं मी आजच्या सेशनमध्ये मनापासून स्वागत करतो. आजच्या आपल्या सेशनचा टॉपिक आहे टॅक्स असेसमेंट करणे, टॅक्स डिमांड फिक्स करणे आणि टॅक्स वसुली करणे. या 3 टॉपिकवर आपलं असं सेशन होणार आहे. तर आपण क्षणाचाही वेळ न घालवता आजचं आपलं सेशन सुरुवात करूया. चलो, तर मी माझं अकाउंट लॉग इन करतोय. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे महापंचायत लॉग इन कसं करायचं आहे, लॉग इन करण्यासाठी कोणती वेबसाईट वगैरे वापरायची आहे. त्यावेळेस मी जास्त त्याच्यामध्ये जाणार नाही. तर लॉग इन केल्यानंतर तर मी जस्ट OTP टाकतोय. तर लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचा डॅशबोर्ड तुमच्या समोर येतोय. आपल्या मागचे 2 जे सेशन आपले झालेले आहे की बेसिक डेटा कसा ऍड करायचा, त्याला आपण मास्टर डेटा म्हणतो, त्याला आपण फाउंडेशन सेटअप असं नाव दिलं त्या सेशनला. त्या फाउंडेशन सेटअपमध्ये आपण बेसिक डेटा ऍड करणे, त्याच्यानंतर टॅक्स रेट ऍड करणे, बँकेचे अकाउंट्स ऍड करणे, स्टाफ कमिटी या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. त्याच्यानंतरच आपलं जे सेशन झालेलं आहे ते सिटीजन डाटा एंट्री करणे, म्हणजे तुमचा नंबर 8 तयार करणे असेल, किंवा तुम्हाला एखाद्या नागरिकांना जर काही प्रमाणपत्र वगैरे द्यायचे असेल, त्या अशा गोष्टींसाठी तुम्ही बल्कमध्ये सिटीजन कसे ऍड करू शकता, मॅन्युअली कसे ऍड करू शकता, सिटीजन एडिट कसा करू शकता, डिलीट कसा करू शकता, या सर्व गोष्टी आपण मागच्या सेशनमध्ये आपण पाहिल्यात. या सेशनमध्ये आपण त्या 2 सेशन जे झालेले आहेत त्यामधल्या जे काही गोष्टी आपण ऍड केल्या आहेत त्याचा जो वापर करून आपण नंबर 8 कसा तयार करता येईल ते आपण आता बघणार आहोत. तर सर्वप्रथम नंबर 8 तयार करण्यासाठी तुम्हाला काय यायचं आहे, सिटीजन वरती टॅब वरती यायचं आहे. सिटीजन टॅब वरती आल्यानंतर तुम्ही जे काही नागरिकांचे नावं ऍड केले ते सर्व नावं तुम्हाला या ठिकाणी दिसतील. मी परत एकदा रिपीट करतो की नंबर 8 मध्ये जे मालक असतील, सहमालक असतील, भोगवटदार असतील, अशा सर्वांचे नावं नंबर 8 तयार करण्यासाठी सर्वप्रथम सिटीजन मध्ये असणं आवश्यक आहे. ते नाव कसे ऍड करायचे याच्यासाठी तुम्ही आमचं मागचं सेशन बघू शकता. आता या सर्वप्रथम आपण काय बघणार आहोत की प्रॉपर्टी 8 नंबरची म्हणजे मिळकत नोंदणी ही तुमची मॅन्युअली कशी पहिल्यांदा ऍड करायची आणि बल्कमध्ये कशी ऍड करायची. बल्कमध्ये ऍड करत असताना काय काय गोष्टी ऍड होतात, काय काय गोष्टी ऍड होत नाहीये, या सर्व गोष्टींची माहिती आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर या प्रॉपर्टीचा उतारा आपण जनरेट करून पाहणार आहोत. त्या त्या प्रॉपर्टीमध्ये बदल कसे करायचा ते पण आपण पाहणार आहोत. त्या प्रॉपर्टीला कर मागणी नोटीस असेल, लोक अदालत नोटीस असेल, ती कशी जनरेट करायची ते पण पाहणार आहोत. त्याचबरोबर डिमांड बिल आहे, पावती कशी मारायची 10 नंबरची, ते सुद्धा आपण या सेशनमध्ये कव्हर करणार आहोत. त्याचबरोबर तुमचा 8 नंबर कसा डाउनलोड करायचा, 9 नंबर कसा डाउनलोड करायचा, या सर्व गोष्टी आजच्या सेशनमध्ये आपण कव्हर करणार आहोत. मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपले कोणी ग्रामपंचायत बांधव, कर्मचारी असेल, डाटा एंट्री ऑपरेटर असेल, जे जे महापंचायतवर अहिल्यानगरमध्ये काम करतायत, तर त्यांना या सेशनला जॉईन करा. सांगा लाईव्ह सेशनमध्ये ज्यांना ज्या काही शंका आहेत त्या विचारू शकतात. रेकॉर्डिंगमध्ये या शंका विचारायला काही संधी नसते. तर मग प्रॉपर्टीची तुम्हाला मॅन्युअल एंट्री करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला बेसिक डेटामध्ये तुमचे टॅक्स रेट भरलेला असणं आवश्यक आहे. तुमचं असेसमेंट इयर तुम्ही ऍड केलेलं असणं आवश्यक आहे. बरोबर. त्याचबरोबर तुमचे लाईट टॅक्स असेल, आरोग्य कर असेल, वॉटर टॅक्स असेल, या सर्व गोष्टी ऍड केल्या तरच तुम्ही प्रॉपर्टीची एंट्री करू शकता. तर आपण या ते कशा ऍड करायच्या आपण पहिल्या 100 सेशनमध्ये बघितलेलं आहे. आता या ठिकाणी मी एक प्रॉपर्टी ऍड करतो. जसं की आता या वरती जे तुम्ही 2 सिटीजन पाहिलं असेल तर यांच्या पुढे समोर टॅक्स दिसतो, याचा अर्थ त्या व्यक्तीच्या नावावर प्रॉपर्टी आहे. मात्र खाली कोणत्याही व्यक्तीच्या नावावर प्रॉपर्टी दिसत नाही. तर त्यासाठी आपण काय करायचं आहे, समजा सखुबाई भीमा पत्वे, तुम्ही या नावावर क्लिक करून पण प्रॉपर्टी एंट्री करू शकता, किंवा या नावाच्या समोरच तुम्हाला एक प्रॉपर्टी नावाचं पण बटन आहे, यावर सुद्धा क्लिक करून तुम्ही एंट्री करू शकता. जसं की या नावावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली या ठिकाणी जर आला तर इथं प्रॉपर्टी आहे, ऍप्लिकेशन आहे, सर्टिफिकेट आहे. या ठिकाणी तुम्ही जर आला तर खाली तुम्हाला इथं न्यू प्रॉपर्टी सुद्धा ऑप्शन दिसतोय. तर जस्ट आपण आता काय करूया, त्या व्यक्तीच्या नावासमोर आपण क्लिक करून आता प्रॉपर्टीची एंट्री करूया. त्या प्रॉपर्टीच्या नावावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची तुम्हाला मिळकत नोंदणी करण्यासाठीचा फॉर्म तुमच्यासमोर उपलब्ध होईल. त्याच्यामध्ये डायरेक्ट त्या व्यक्तीचं नाव संपूर्ण नाव म्हणून प्राथमिक मालक म्हणून आलेलं आहे. आता प्राथमिक मालक, सहमालक, भोगरदार हे नाव कुठेही दिसत नाहीये. फक्त तुम्हाला समजावं की एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या प्रॉपर्टीचा मेन मालक कोण आहे, सहमालक कोण आहे. आता सहमालक ही काही कन्सेप्ट नाहीये. ऍक्च्युली जे काही मालक सदरामध्ये जेवढे काही नाव असतात ते सर्व त्या प्रॉपर्टीचे मालकच असतात. फक्त तुम्हाला एखादा मेन मालक सोडून इतर काही सहमालक जर ऍड करायचे असेल तर त्याचं तुम्हाला आयडेंटिफिकेशन करता यावं म्हणून आपण हे नावं दिलेले आहेत. तर या ठिकाणी मी आता ऍड ओनर करतोय. मला या प्रॉपर्टी मला सहमालक ऍड करायचे. सहमालक ऍड करण्यासाठी पहिल्यांदा ते सिटीजन मध्ये असणं आवश्यक आहे. मग तुम्ही ते ऍड ओनर जर केलं तर या ठिकाणी तुम्ही मोबाईल नंबर शोधू शकता, त्या व्यक्तीच्या नावाने देखील सर्च करू शकता. जसं मी आता मोबाईल नंबरवर इथं मी 96 टाईप केलं, मग 96 89 जर म्हटलं तर जेवढ्या व्यक्तींच्या इन्फॉर्मेशन मध्ये 96 89 नावाचा मोबाईल नंबर असेल ते सर्व या ठिकाणी तुम्हाला इथं दिसतील. तर यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, पूर्ण नंबर टाकावा लागेल जर तुम्हाला एकाच व्यक्तीचं नाव असेल हवं असेल तर, किंवा त्या व्यक्तीच्या नावानुसार जर तुम्हाला सर्च करायचं असेल तुम्ही ते सर्च करू शकता. जसं की आता इथं मी भावका टाकतो. हे बघा भावका, एक तर हा भावका या नावाने काय आहे, भावका तुला मेंढा आहे, नवनाथ भावका पत्वे आहे. थोडक्यात ज्या ज्या व्यक्तींच्या नावामध्ये भावका शब्द आहे ते सर्व व्यक्ती तुम्हाला या ठिकाणी इथं दिसतील. या ठिकाणी आता मी काय करतोय, भावका दुला मेंगा
या व्यक्तीचं नाव मी ऍड करतोय. आता एक सहमालक झाला, मला अजून एक ऍड करायचा आहे, तो मी पण इथं टाकतो. तो पण आता मी मोबाईल नंबर सर्च करतो, इथं 9850 टाकतो मी. इथं 9850 नंबर आहे का, आहे इथं. हा विमल साळुन मेंगाळ हा व्यक्ती आपण घेऊया. तर अशा प्रकारे मी 3 ओनर टाईप केलेले आहे. हे तिन्ही ऍक्च्युली इथं जरी प्राथमिक मालकाला टिक असली, सहमालक असलं, इथं सहमालक असलं, तरी तिन्ही मालकांचे नाव तुम्हाला उतार्यावर येताना किंवा 9 नंबर 8च्या रजिस्टरला येताना हे मालक सदरीमध्येच येणार आहे. आता तुम्हाला या प्रॉपर्टीला एखादा भोगवटदार ऍड करायचा आहे, तो कसा ऍड करू शकतो आपण. या ठिकाणी अजून एक मी नाव घेतो, जसं की गौराम भाऊका पथवे हे नाव घेतले, आणि मग मला आता भोगवटदार जर ऍड करायचा असेल तर मला या व्यक्तीच्या नावासमोर मला टिक करावं लागेल, तर तो भोगवटदार ऍड होईल. तुम्हाला असं वाटतं की या प्रॉपर्टीमध्ये एखादा ओनर मला काढून टाकायचं, तुम्ही या ठिकाणी तर डिलीट ओनर नावाचा ऑप्शन निवडू शकता. आता यामध्ये तुम्हाला आता हा जो सिटीजन आहे भाऊका जो सॉरी सकुबाई भीमा पथवे, या सिटीजन वरती तुम्ही ऍड करत असताना त्याचे तो गावातल्या कुठल्या गावातला आहे, म्हणजे ग्रामपंचायत अंतर्गत कुठल्या गावातला आहे, कुठल्या वस्तीवरचा आहे, हे बाय डिफॉल्ट तुम्हाला इथं माहिती आलेली असते. मात्र असं पण होऊ शकतं एखादा व्यक्ती गावामध्ये गावठाणात राहतो आणि त्याची एखादं घर हे दुसऱ्या एखाद्या वस्तीवर असू शकतं त्याच ग्रामपंचायतीच्या अंतर्गत, किंवा एखादा व्यक्ती मळ्यात राहू शकतो आणि त्याची एखादी मिळकत ग्रामपंचायत गावठाणामध्ये सुद्धा असू शकते. त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस सिटीजन ऍड केले त्यावेळेस तुम्ही त्या सिटीजनचा पत्ता ऍड करा, तो कुठल्या गावातला आहे. मात्र तुम्हाला या ठिकाणी मिळकतीचा तपशील ऍड करायचा आहे. जर तो सिटीजन आणि ती मिळकत एकाच भागामध्ये असेल, तुम्हाला इथं काही बदल करायची गरज नाही. मात्र जर तो सिटीजन गावातल्या वेगळ्या भागात राहतोय आणि मिळकत दुसऱ्या ठिकाणी आहे, तर मात्र तुम्हाला या ठिकाणी इथं ते ऍड करावं लागेल. जसं की आता या ठिकाणी ही मिळकत समजा सिटीजन जरी अंबिकानगर टेस्ट या गावामधला असला तरी ती त्याची मिळकत ढोकरीमध्ये आहे असं मी ते एंट्री देतोय, आणि ढोकरीमध्ये गावठाणामध्ये त्याची मिळकत आहे. मग मिळकतीचा प्रकार कोणता आहे, मिळकत खाजगी आहे का, शासकीय आहे का, अतिक्रमण आहे का, धार्मिक आहे का, घरकुल आहे. त्या ठिकाणी आता मी जस्ट खाजगी मिळकत आहे असं लिहितो. तुम्हाला जर असं वाटलं की शासकीय शाळा आहे, इमारती आहेत, शाळेच्या अंगणवाडी किंवा इतर काही गोष्टी शासकीय इमारत तुमच्या गावात असतील तर तुम्ही शासकीय प्रकार निवडा. अतिक्रमण जर तुमच्या गावामध्ये काही अतिक्रमण झालेलं असेल, मग ते गायरानामध्ये असू द्या, फॉरेस्टमध्ये असू द्या, किंवा इतर काही ठिकाणी फक्त खाजगी जागेवर अतिक्रमण झालेलं असेल तर ते या कॅटेगरीमध्ये घ्यायचं नाहीये. शासकीय जमिनीवर जर काही अतिक्रमण झालं तर मग तुम्ही अतिक्रमणाचा पर्याय निवडू शकता. अजून याच्या आधारे आपण रिपोर्ट काही जनरेट करत नाहीये, पण भविष्यामध्ये तुम्हाला जर रिपोर्ट आपण उपलब्ध करून देणार आहोत, तर या फिल्टरच्या आधारे तुम्ही ते रिपोर्ट जनरेट करू शकता. धार्मिक तुमच्या गावामध्ये काही मंदिर असतील, मस्जिद असेल, चर्च असेल, तर या सगळ्या गोष्टी मिळकती सुद्धा तुम्ही धार्मिक या सेक्शन मध्ये ऍड करू शकता. घरकुल आहे, तुम्हाला घरकुल जर ऍड करायचं असेल तर तुम्ही घरकुलाचा सेक्शन निवडू शकता. तर या ठिकाणी खाजगी आहे, मिळकत नंबर टाकायचा आहे. आता मिळकत नंबर मध्ये तुम्हाला डुप्लिकेट मिळकत नंबर इथे ऍड करत नाही आपण. एखाद्या मिळकतीला जर एखादा नंबर यूज झाला असेल, तुम्हाला दुसरा नंबर त्यासाठी यूज करावा लागेल. सर्वे नंबर आहे, सर्वे नंबर मध्ये तुम्हाला इथं जे काही त्या प्रॉपर्टीचा सर्वे नंबर आहे तो इथं टाकायचा नसेल तर तुम्ही इथं डॅश करू शकता. आता हा सर्वे नंबर का गरजेचा आहे, की आपण याच्या अगोदरच्या सेशनमध्ये पाहिले की एखादी ग्रामपंचायत जिला सर्वे नंबरनुसार वेगवेगळे जमिनीचे दर उपलब्ध आहेत, ते आपण कसे ऍड करायचे ते आपल्या मागच्या सेशनमध्ये आपण पाहिलेलं आहे. तर त्या वेगवेगळ्या जमिनीच्या दरामध्ये जर काही तुम्ही एखादा सर्वे नंबर जर ऍड केलेला असेल आणि तो जर इथं आला तर मात्र त्याला तो जमिनीचा दर लागेल, हे तुम्ही लक्षात घ्या. मात्र बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये ही काही परिस्थिती नाहीच आहे. ज्या ग्रामपंचायतीमध्ये कलेक्टर एरिया प्लॉट्स आहेत आणि त्याची शासनाच्या दरबारी वेगळे रेट उपलब्ध आहेत, त्याच ठिकाणी हा पर्याय तुम्हाला उपयोगी येऊ शकतो. मग त्या प्रॉपर्टीला तुम्हाला शौचालय आहे का असेल तर येस करा, नसेल तर नो करा. नळ जोडणी आहे का असेल तर येस करा, नसेल तर नो करा. आता नळ जोडणी समजा होय जर केली, मग नळ जोडणीचा टाईप तुम्हाला निवडायचा आहे, की सामान्य पाणीपट्टी आहे का, विशेष पाणीपट्टी घरगुती आहे का, किंवा विशेष पाणीपट्टी बिगर घरगुती आहे का. बिगर घरगुती म्हणजे काय, तर तुम्हाला कमर्शियल कनेक्शन वगैरे आहेत का. आता या ठिकाणी मी असं इमेजिन करतो की इथं विशेष पाणीपट्टी घरगुती आहे. मग आता बऱ्याच वेळेला काही काही ग्रामपंचायतीमध्ये एकाच घराला 4 ते 5 कनेक्शन दिलेले असू शकतात, किंवा काही एक ठराविक लमसम पट्टी आकारली असते, किंवा एखादं काय म्हणतो आपण मोठं घर आहे आणि त्याला ग्रामपंचायत ठरवलेलं असतं की आम्ही तुमच्याकडनं वर्षाला 5,000 रुपये पट्टी घेऊ, 10,000 रुपये घेऊ. तर मग याचं कॅल्क्युलेशन आपल्याला कसं करता येईल, तर या ठिकाणी तुम्हाला इथं नळजोडणीची संख्या वाढवता येईल. तुम्ही जर 5 जर केलं तर तुमचं इथं वार्षिक पाणीपट्टी 1,200 आहे. मग इथं 1,200 गुणिले 5 म्हणजे 12×5 = 60, असे 6,000 रुपये तुम्हाला त्या प्रॉपर्टीची पाणीपट्टी तुम्हाला वार्षिक घेता येऊ शकतात. या ठिकाणी तशी काही परिस्थिती नाहीये म्हणून मी एकच करतो. आता हे अनामत शुल्क, जोडणी शुल्क, इतर शुल्क हे ऑटोमॅटिक आलेलं आहे. कसं आलेलं आहे, तुम्ही मास्टर डेटामध्ये ते ऍड केलं आहे, परंतु मला या ठिकाणी इथं झिरो करायचं आहे. तुम्ही इथं झिरो करू शकता. तर अशा पद्धतीने मिळकतीचा सर्वसाधारण तपशील तुम्हाला या ठिकाणी ऍड करायचा आहे. त्याच्यानंतरचा पार्ट येतो तो म्हणजे मिळकतीचं वर्णन किंवा त्याचं टाईप वगैरे या गोष्टी ऍड करतात. मग या ठिकाणी पहिलं आहे भोगरदाराचं नाव. या ठिकाणी भोगरदाराचं नाव ऍड करताना तुम्हाला आता मालक पण दिसतंय आणि भोगरदार पण दिसतोय. ऍक्च्युली याच्यामध्ये थोडासा चेंजेस करणं बाकी आहे. या ठिकाणी तुम्ही जर
इथं भोगरदाराला जर क्लिक केलं असेल तर त्याच व्यक्तीचं एकट्याचं नाव दिसेल, पण हा चेंजेस तुम्हाला कधी दिसेल, उद्यापासून दिसायला सुरुवात होईल. आजच्या वेळेस तुम्हाला इथं पूर्ण नाव दिसते. या ठिकाणी मी फक्त एकच भोगरदाराचं नाव घेतोय. ओके. आणि या ठिकाणी मी प्रोसीड करतो. आता या ठिकाणी केले. आता तुम्हाला जर वाटलं तर भोगरदार मला निवडायचं नाहीये, तुम्ही इथं जर नाही निवडलं तर ऍज इट इज बाय डिफॉल्ट यातल्यामध्ये जे काही प्राथमिक मालक असेल, सहमालक असतील, ते तुमचे भोगरदार म्हणून ऑटोमॅटिक लागून येतील. आता या ठिकाणी मला भोगरदार वेगळा दाखवायचा आहे, म्हणून मी काय करतोय, इथं भोगरदाराचं नाव निवडतोय. या ठिकाणी इथं गौराम भाऊका पृथ्वी या व्यक्तीचं नाव इथं निवड आणि प्रोसीड केलेलं आहे. आता हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, की बांधकामाचा मिळकतीचा प्रकार निवडायचा आहे. मग त्याची मिळकत कोणती, समजा इतरपैकी किंवा आरसीसी आहे, आपण आरसीसी इमारत निवडूया. कधी बांधली त्याने मिळकत, साधारणतः एक रॅन्डमली वर्ष तुम्ही इथं टाकायचं, जेणेकरून त्याचा घसारा दर हा तुमचा कमी होऊ शकतो. बऱ्याच वेळेला ग्रामपंचायत मला विचारतात की सर, आपलं ऍप्लिकेशन घातल्यानंतर आम्ही जी जुनं काही 8 नंबर तयार केला होता तो आणि तुमच्यामध्ये खूप पट्टी वाढलेली आहे, तर तुम्हाला जर पट्टी कमी करता येईल का? तर मग कमी करण्यासाठी हा एक ऑप्शन बऱ्यापैकी लोक वापरतात आणि तुम्ही तो वापरू शकता. तो कुठे लिगली आहे. घराचं बांधकाम कधी झालं हे कधी त्या व्यक्तीने तोंडी माहिती देत असतो आणि त्याच्या आधारेच आपण फेर आकारणी करत असतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं जरी आत्ता बांधकाम झालं तरी तो जर म्हटला असं, भाऊ टॅक्स खूप येतोय माझ्याकडं, तर तुम्ही कमी लावा, तर या पद्धतीचा वापर तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर येतो विषय लांबी रुंदी टाकण्याचा. आता या ठिकाणी मी 25 बाय 10 एक रॅन्डमली टाकतो. आता बऱ्याच वेळेला काय होतं, काही काही गावांमध्ये लांबी रुंदी उपलब्ध नसतात. मग अशा वेळेस तुम्ही या ठिकाणी इथं काही न टाकता इथं फक्त जरी समजा 100 स्क्वेअर फूट जरी टाकलं, तर ऑटोमॅटिक तिथं पुढचं तुम्हाला क्षेत्रफळ चौरस मीटरमध्ये आणि चौरस मीटरमध्ये कन्वर्ट होईल. आता या ठिकाणी लांबी रुंदी उपलब्ध आहे. आता बऱ्याच वेळेला काही काही ग्रामपंचायत ग्रुपवर विचारतात की सर, काही काही आमच्याकडे अशा काही मिळकती आहेत त्या फक्त नुसत्या नमुना नंबर 8ला आहेत, मात्र तिथं कुठल्याही प्रकारची क्षेत्राची नोंद त्या नमुना नंबर 8ला नाही, तरी पण आम्हाला त्या ठिकाणी पट्टी 0 आली पाहिजे. तर आपण त्याच्यावर काम करतोय. तुम्हाला येत्या 8 ते 10 दिवसामध्ये तुम्हाला ते प्रकारचं सोल्युशन तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाईल. तुम्ही मिळकतीचं वर्ण आहे, आता सिस्टीम जनरेट ऑटोमॅटिक वर्ण या ठिकाणी आलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पूर्णपणे बदल करून ते चेंज करू शकता, तुमच्या मनाप्रमाणे टाकू शकता. आणि शेरा शेरा आपण कंपल्सरी केलेला आहे. तुम्हाला जर शेरा टाकायचा नसेल तर जस्ट फक्त डॅश टाईप करा. हे झालं प्रॉपर्टी मॅन्युअली एंट्री करायचा पार्ट. आता काय होतं, कधी कधी एखाद्या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला इतर पण सब प्रॉपर्टी ऍड करायची असते. जसं की याच घराचं आपण घेऊया, की 25/20 ची मिळकत आहे आणि एवढं बांधकाम झाल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी बखळ जागा शिल्लक राहिली आहे. मग ती कशी ऍड करायची, या ठिकाणी तुम्हाला इथं ऍड प्रॉपर्टीचं ऑप्शन आहे. या ठिकाणी ऍड प्रॉपर्टी जर केली तर तुम्हाला पुन्हा वरती जे काही आपण माहिती भरली त्याच प्रकारची माहिती भरण्यासाठी तुम्हाला दुसरी एक फॉर्म तुमच्या समोर ओपन होतो. मग या ठिकाणी पुन्हा मी भोगरदार निवडतो. हाच व्यक्ती भोगरदार आहे. त्यानंतर इथं त्याची बखळ जागा आहे. ओके. आणि या ठिकाणी बखळ जागेला काही बांधकाम वर्ष काही गरज नसतं, त्याच्यामुळे बाय डिफॉल्ट तुमचं करंट वर्ष येऊन जाईल. त्याच्या काही घसा दर आपण कॅल्क्युलेट करत नाहीये. मग ती जागा निवासी प्रयोजनासाठी वापरली जाते. आणि आता ती जागा किती आहे, 10/10ची जागा आहे असं आपण गृहीत धरूया. मग या ठिकाणी शेअर आपण काहीच नाही, तुम्ही काही टाकू शकता. बँकेचं लोन बोजा टाकू शकता, किंवा अतिक्रमण टाकू शकता, किंवा तुमच्या 8 नंबरला जे काही नोंद शेअरची आहे ते या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. मात्र याच्यामध्ये जुन्या 8 नंबरला जर काही मासिक ठरावाच्या आधारे तुम्ही जर काही त्या प्रॉपर्टीमध्ये बदल केलेला असेल, तर तो बदल फक्त त्या जुन्या 8 नंबर पुरताच मर्यादित राहील. नवीन 8 नंबर बनवताना मात्र अशा प्रकारचे शेअर तुम्ही काही घेण्यात काही अर्थ नसतो. तर ते तसे शेअर तुम्ही काही घ्यायचे नाहीये. तुम्ही कोणते घ्यायचे, बँकेची बोजेची नोंद आहे अशा प्रकारचे शेअर तुम्ही घेऊ शकता. इतर काही समजा काही आवाज घरकुल आहे तर तुम्ही इथं मिळकतीच्या वर्णामध्ये टाकू शकता, किंवा शहरामध्ये टाकलं तरी चालेल. त्याच्यानंतर आता बऱ्याच वेळेला काय होतं, की आपल्याला गावामध्ये शासकीय प्रॉपर्टीज असतात, मंदिर असतात, मस्जिद असतात. मग या प्रॉपर्टीला आपल्याला सूट द्यायची असते, म्हणजे कर माफ करायचा असतो. तो कसा करता येईल आपल्याला, या ठिकाणी तुम्हाला इथं रेड कलरमध्ये सदर मिळकतीला करामध्ये सूट द्यायची आहे का, आणि इथं कंसामध्ये बघा 0 म्हणजे पर्सेंटेज आहे. म्हणजे आपल्याला याच्यावर जर क्लिक केलं तर लगेच सूट मिळेल का, नाही मिळणार. कारण का, खाली आपल्याला सगळे 0 0 दिसत आहे. तुम्हाला या ठिकाणी तर पर्सेंटेज टाकावं लागेल. जसं की मला आता ही समजा 100% मला सूट द्यायची आहे. अशा पद्धतीने आता समजा एखादा माजी सैनिक आहे, तर त्याच्या बाबतीत तुम्हाला काय करावं लागेल, तर 50% सूट द्यावी लागेल. मात्र सूट देताना सुद्धा घराच्या कामावर सूट देतो आपण. दिवाबत्ती, आरोग्य किंवा पाणी याच्यावर सूट देत नाही. मात्र इथं तुम्हाला 0 0 करावं लागेल. तर अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला मिळकतीला सूट देण्याच्या बाबतीमध्ये लक्षात घ्याव्या लागतील. आता या ठिकाणी मी काय सूट देत नाहीये, कारण ही खाजगी मिळकत आहे. आता या ठिकाणी थकबाकी वगैरे कोणीही काय सध्या ऍड करू नका. आपण 31 मार्च झाल्यानंतर तुम्हाला एक एक्सेल शीटचं टेम्पलेट आपण प्रोव्हाइड करणार आहोत. 31 मार्चच्या आधी तुमचं एप्रिलपर्यंत तुम्हाला आपली ग्रामपंचायत वसुली सुरू असते. मग सगळं तुम्ही ज्यावेळेस आर्थिक वर्ष क्लोज करणार, तुमची वसुली थांबवली जाते, त्यावेळेस जी काही तुमची थकबाकी राहील ती थकबाकी प्रॉपर्टीच्या नंबरनुसार
ऍड करण्यासाठी आपण तुम्हाला टेम्पलेट देणार आहोत. त्याच्यानुसार तुम्ही ऍड केली तर तुमची प्रॉपर्टीची टेम्पलेटची थकबाकी ही फक्त एका मिनिटामध्ये सर्व प्रॉपर्टीला तुमची ऍड होईल. म्हटलं आपण समजा सिटीजनला नाव ऍड करतो पहिल्यांदा, तर डायरेक्ट हम्म. 8 नंबर भरताना असं ऍड नाही करू शकत का असं? नाही करता येईल, डायरेक्ट नाही करता येणार सर तुम्हाला, अगोदर सिटीजन वरतीच जसं करावं आपण लागेल. आपल्या गव्हर्नमेंट सॉफ्टवेअरला करत होतो ऍड, तसं विषय झाली हो का हो, रे? प्रत्येक सॉफ्टवेअरचं काम करण्याची पद्धत वेगळी असते. आपल्या हा हा हा. सिस्टम मध्ये तुम्हाला सिटीजन मध्येच ऍड करावं लागेल सर्वप्रथम. तर समजा माझ्याकडे 530 नोंदी, तर टोटल पहिले 530 जणांचे नाव ऍड करून घ्यावं लागेल बा. येस, राईट, बरोबर. तर या ठिकाणी आता आपण ही प्रॉपर्टी मी आता रजिस्टर सर करतो. एक सर एक शंका है। हेलो। हा, बोला सर, बोला सर. सर मैं क्या बोल रहा हूँ, जैसे कि हमारे यहाँ 1500 खातेदार है, गोंदिया से बात कर रहा हूँ मैं। हाँ, बोलो बोलो. हाँ, 1500 खातेदार है, तो उसको एक साथ में हम बंच में सिटीजन एड नहीं कर सकते? कर सकते हैं, अभी अगला जो पार्ट आएगा ना तो उसी के उसके ऊपर ही आएगा. क्योंकि खातेदार संख्या बहुत ज्यादा है, सिंगल सिंगल करने में थोड़ा सा दिक्कत हो रही है। हाँ है, उसका भी सोल्यूशन है. एक्सेल एक्सेल सीट ऑलरेडी बना हुआ है, हाँ उसको है, बंच उसका में। मैं बताने वाला हूँ, अगला स्टेप है उसका, इसके बारे में कुछ है. नहीं सर, अभी तो ठीक है। ठीक है, थैंक यू. ओके। हा, आपण जे सिटीजन मध्ये नाव टाईप करणार आहे, याला हम्म. माईक सिस्टम आहे का? हातानच टाईप करायचे? नाही नाही, याला नाही, माईक सिस्टम नाही आहे नाही का? ठीक. याला. येस. तर आपण ही जी काही प्रॉपर्टी आता नोंदणी केलेली आहे ही आपण आता सेव्ह केलेली आहे. सेव्ह केल्यानंतर दोन प्रकारचे फॉर्म तुमच्या पुढे ओपन होतात, जे अतिशय तुमच्यासाठी महत्वाचे असतात. एक, जर तुम्ही त्या प्रॉपर्टीला नळ जोडणी कनेक्शन आहे असं जर येस केलं असेल तर त्याचा एक फॉर्म वेगळा तयार होतो, आणि प्रॉपर्टीचा एक मिळकत स्वयंमूल्यमापन फॉर्म सुद्धा वेगळा तयार होतो. या ठिकाणी मी सेव्ह करतोय, एक फॉर्म सेव्ह झाला. त्याच्यानंतर दुसरा सुद्धा फॉर्म या ठिकाणी सेव्ह झालेला आहे. आता दोन्ही फॉर्म मी तुम्हाला दाखवतो जस्ट. आता या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा मी मिळकत नोंदणीचा फॉर्म दाखवतो, आणि हा फॉर्म तुम्ही तुमच्या ऑफिशियल रेकॉर्डसाठी सेव्ह करून ठेवायचा आहे. सेव्ह करताना मिळकत नंबर वापरायचा आहे. जसं की आता मला सेव्ह करायचा आहे, या ठिकाणी 123 मिळकत नंबर मी त्या नावाचं त्या फाईलला नाव देण्यासाठी वापरू शकतो. या ठिकाणी पूर्ण डिटेल माहिती आलेली आहे की मालमत्ता धारक कोण आहेत, त्याच्यानंतर भोगड धारक कोण आहे, आपण एकच घेतलेलं होतं त्याचं नाव आलेलं आहे, मिळकत नंबर, सर्वे नंबर, त्याचा मोबाईल नंबर, प्राथमिक मालक, त्याच्यानंतर शौचालय वगैरे सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. आणि या ठिकाणी बघा त्याचा टॅक्स पण या ठिकाणी कॅल्क्युलेट झालेला आहे. 2 नंबरची आपण प्रॉपर्टी ऍड केली होती, त्याचा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी तर टॅक्स ऍड झालेला आहे. बखड किंवा पडसर जागा आहे, घसारदार त्याला लागत नाहीये, कारण जागेला घसारदार लागत नसतो. बाकी या ठिकाणी जमिनीचा रिडिरेक्ट लागला, बांधकामाचा रिडिरेक्ट ऑटोमॅटिक त्याला तोच जमिनीचा दर म्हणून लागून येतो, त्यामुळे विषय नाही. आणि 10/10ची जागा होती, त्यामुळे त्याला फक्त 8 रुपयाचा टॅक्स हा आलेला आहे. ओके, इथं जमिनीचं भांडवली मूल्य सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कॅल्क्युलेट झालेलं दिसते, एकूण भांडवल मूल्य सुद्धा या ठिकाणी दिसते. अशा प्रकारे एकूण त्या प्रॉपर्टीचा टॅक्स इथे या ठिकाणी आलाय. घरपट्टी 892 आहे, 30 रुपये दिवाकर, आरोग्य कर लागलाय, पाणीपट्टी लागले, असा एकंदरीत टॅक्स तुम्हाला दिसतो. याच्यानंतर आपण त्याच्याकडनं काय घेतो, कर आकारणी संमती पत्र सुद्धा घेतो, की जे काही माप वगैरे तू आम्हाला सांगितलेले आहेत वगैरे वगैरे ते सर्व तुला मान्य आहेत, आणि तुझी कुठल्याही प्रकारची तक्रार नाही. उद्या काही तक्रार जर निर्माण झाली तर वगैरे त्याला मी स्वतः जबाबदार राहील. अशा प्रकारे त्या व्यक्तीची आपण सही या ठिकाणी देऊ शकतो, आणि त्याला कर आकारणीची पावती या ठिकाणी देऊ शकतो. पावती देताना कोणी पावती त्या कर्मचाऱ्याचं नाव टाकायचंय, त्याची सही या ठिकाणी तुम्हाला इथं उपलब्ध असेल. अशा प्रकारे स्वयंमूल्यमापन फॉर्म हा ऑटोमॅटिक तयार होत असतो. एक सगळ्यांनी एक दक्षता घ्यायची आहे की स्वयंमूल्यमापन फॉर्म हा प्रॉपर्टी रजिस्टर करतानाच तयार होतो. बल्कमध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर्टी ऍड करता त्यावेळेस हे काही फॉर्म तयार होत नाहीये. त्यामुळे 1 बाय 1 तुम्ही हे सगळे फॉर्म रेडी करून ठेवायचे. विशेषतः कावेरी मॅडम तुम्ही लक्षात घ्या, ज्यावेळेस आपल्याला एखादी ग्रामपंचायत म्हणेल की तुम्ही जे काही प्रॉपर्टी नोंदणी केल्या त्याचे मला सगळे फॉर्म पाहिजे, तर ते फॉर्म सुद्धा आपल्याला देता आले पाहिजे. अशा पद्धतीने प्रॉपर्टीच्या नंबरनुसार ते सेव्ह करायचे आहे. त्याच्यानंतर येतो दुसरी जी काही पीडीएफ तयार झालेली आहे, फॉर्म आपण डाउनलोड केलाय, तो म्हणजे नळ जोडणी. ज्या प्रॉपर्टीला तुम्ही नळ जोडणी येस म्हणतात त्यांचेच हे फॉर्म तयार होणार आहे, ज्यांना नाही म्हटलं त्यांना होणार नाही. या ठिकाणी मग आपण त्या व्यक्तीचा अर्ज घेतो. अर्ज कशासाठी घेतो, नळ जोडणी मिळण्यासाठीचा अर्ज. तुम्हाला आवश्यक असेल तर घ्या, नसेल तर नका घेऊ. त्याच्यानंतर मग त्यांनी नळ जोडणीचा अर्ज केला. अर्ज केल्यानंतर आपण त्याला काहीतरी पोच पावतो देतो. अर्जामध्ये सर्व गोष्टी आलेल्या आहेत. त्याला कुठं कनेक्शन घ्यायचं आहे, कोणत्या प्रॉपर्टीला घ्यायचं आहे, कनेक्शनचा टाईप किती आहे, किती इंची कनेक्शन घ्यायचं आहे, सगळं सगळं, नळजोडीची संख्या किती आहे, काय वगैरे वगैरे. बाकी तो सगळे प्रॉपर्टीचे टॅक्स, सॉरी, पाणी पट्टीचे टॅक्स वगैरे भरणार आहे. कनेक्शन खोदण्यासाठी काही रस्ता वगैरे काही खोदायची गरज आली तर त्याचा खर्च तो स्वतः करणार आहे, वगैरे वगैरे या गोष्टी. आणि मग त्याला ते अर्ज दिल्यानंतर ते अर्ज त्याला ती पोच पावती सुद्धा आपण त्याला या ठिकाणी देऊ शकतो. आणि मग नेक्स्ट पेजवर काय होईल, जर तुम्ही त्याला कनेक्शन दिलं तर ग्रामपंचायत आणि तो व्यक्ती त्याच्यामध्ये तुमचं हमीपत्र तयार होईल की कनेक्शन तुला दिलं, पण वापरायचं कसं, वापरताना काय काय काळजी घेतली पाहिजे. मला वाटतं राज्यातल्या 90% ग्रामपंचायती कोणतीही याच्या प्रकारची प्रोसेस करत नाहीये. आपण तुम्हाला एक चांगल्या प्रकारे एक लोकांना सेवा देता यावी, सेवाची क्लॅरिटी त्यांना मिळावी
तर या सर्व गोष्टी आपण मिळण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला हे उपलब्ध करून दिलेलं आहे. तर याचे साक्षीदार वगैरे आणि इथं हमीपत्र लिहून देणाराची सही. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रॉपर्टीचा फॉर्म आणि नळजोडणीचा फॉर्म तुम्हाला एक्सप्लेन करता येईल. त्याच्यानंतर दुसरा जो पार्ट येतो तो म्हणजे इथं आता त्या व्यक्तीचा टॅक्स कलेक्ट झालेला आहे, जनरेट झालेला आहे. आता सकवाय भीमापत या व्यक्तीच्या नावावर आपण टॅक्स प्रॉपर्टीची नोंदणी केली होती, तिचा टॅक्स लगेच या ठिकाणी कलेक्ट झालेला आहे 2152 रुपये. आता या व्यक्तीच्या नावावर जर मी क्लिक केलं तर मला त्या प्रॉपर्टीचं काय काय गोष्टी करतात ते आता आपण पाहूया. जसं की इथं त्या व्यक्तीच्या नावावर क्लिक केल्यानंतर प्रॉपर्टी ऍप्लिकेशन आणि सर्टिफिकेट असे 3 प्रकारचे तुम्हाला इथं पर्याय दिसतील. तर यापैकी प्रॉपर्टीवर जर क्लिक केलं तर जी काही तुम्ही ऍड केली ती पूर्ण प्रॉपर्टीची माहिती या ठिकाणी इथं दिसते तुम्हाला. अनुक्रम नंबर, नाव, मिळकत नंबर, बांधकामाचा प्रकार वगैरे. तर 2 प्रॉपर्टी ऍड बघा, इथं कॉमा करून 2 ऍड झालेले आहेत. इथं पक्के घर ऍड झालेले आणि इथं बखळ जागा सुद्धा ऍड झालेली आहे. आणि मग त्या प्रॉपर्टीचं क्षेत्रफळ आहे आणि या ठिकाणी कर पहा आहे. कर पहावरती जर क्लिक केलं तुम्हाला इथं त्या प्रॉपर्टीचं डिमांड बिल तुम्हाला जनरेट करता येऊ शकते. या ठिकाणी जनरेट डिमांड बिलवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला कर मागणी बिल या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड होईल. जसं की या ठिकाणी आता मी तुम्हाला डाउनलोड करून दाखवतो. हे बघा, या ठिकाणी अशा प्रकारचे कर मागणी बिल तुम्हाला डाउनलोड होईल, ज्याच्यामध्ये पुन्हा भोगरदार कोण आहे त्या व्यक्तीचं नाव आलं. स्वतः जर भोगरदार आहे म्हणून इथं काही चेंजेस झालेले नाही, पण इथं भोगरदाराचं नाव येईल. त्याच्यानंतर कोणती प्रॉपर्टी कुठल्या गावात वगैरे आहे आणि किती टॅक्स त्याचा थकीत वगैरे आहे, अशा गोष्टी तुम्हाला या ठिकाणी इथं तुम्हाला दिसतील. भविष्यामध्ये आपण या ठिकाणी मॅन्युअली जे सिग्नेचर ग्रामपंचायतीकडे करावे लागतात त्याच सिग्नेचर तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनमध्ये अपलोड करण्याची आपण सुविधा देऊ, जेणेकरून प्रत्येक कर मागणी बिलची काय जनरेट होईल तुमच्या सहीचा नमुना या ठिकाणी ऑटोमॅटिक या ठिकाणी आलेला असेल. त्याच्यानंतर बल्कमध्ये सुद्धा तुम्हाला या नोटीस जनरेट करता येतील. या ठिकाणी जर तुम्ही इथं क्विक लिंक्स वरती जर आलात या ठिकाणी इथं टॅक्स डिमांड बिल म्हणून ऑप्शन आहे. या ठिकाणी आर्थिक वर्ष निवडायचं आहे आणि इथं गावाचं नाव निवडायचं आहे. समजा ढोकरी टेस्ट आहे आणि नंबर ऑफ प्रॉपर्टी आपण काय केलं आहे की एकाच वेळेस सिस्टीमवर लोड येऊ नये म्हणून आपण किती ते किती प्रॉपर्टी नंबर पासून तुम्हाला ते डिमांड बिल जनरेट करायचं याची तुम्हाला सुविधा उपलब्ध करून देतो. तुम्हाला असं वाटलं की 0 ते 500 प्रॉपर्टी पर्यंत मला उपलब्ध करायचं, तर या ठिकाणी असं जनरेट रिपोर्ट म्हणायचं आहे आणि तुम्हाला ते कर मागणी बिल तुम्हाला त्या सुरुवातीच्या 0 ते 500 प्रॉपर्टीचं तुमचं जनरेट होईल. जसं की आता आपल्याकडे 3च प्रॉपर्टी शिल्लक आहेत, आपण 3 प्रॉपर्टीचं जनरेट झालेलं असेल. जसं की पहिली प्रॉपर्टीचं 12 नंबर प्रॉपर्टी जनरेट झालेला आहे. त्याच्यानंतर पुढचं बघा, या ठिकाणी मी करतोय 12 नंबर प्रॉपर्टीचं नंतर ब्लँक पेज आहे. ओके, काहीतरी टेक्निकल इश्यू आल्यामुळे जनरेट झालेलं नाही आय थिंक, मला वाटतं. ठीक आहे, ठीक आहे, मी बघूया तो काय इश्यू आहे तो. तर अशा पद्धतीचं मात्र तुम्हाला बल्कमध्ये तुम्हाला ती जनरेट करता येणार आहे. त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट येतो तो म्हणजे या प्रॉपर्टीचा उतारा कसा आपण पेमेंट कसं करायचं ते पण आपण बघूया. या ठिकाणी डिमांड बिलवर आल्यानंतर कर पहा ऑप्शन आहे इथे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं जसं डिमांड बिल आहे तसं इथं मेकअप पेमेंट नावाचा ऑप्शन आहे. इथं तुम्ही मेकअप पेमेंट करू शकता. इथं तुम्हाला त्या प्रॉपर्टीला काही सूट द्यायची आहे का, 5% सूट, 5% दंड घ्यायचा आहे वगैरे. जर थकबाकी असती तर तुम्हाला दंड घ्यावा लागला असता आणि जर हा टॅक्स जर सप्टेंबरच्या आज जर त्यांनी भरला असता तुम्हाला सूट पण देता येऊ शकते. आता अशी काही परिस्थिती या ठिकाणी नाहीये. आपण काय करूया, पेमेंटवर क्लिक करूया. पेमेंट क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीच्या अगेन्स्ट जेवढे काही टॅक्सेस आहेत, मग ते प्रॉपर्टीचा टॅक्स असेल, लाईट, दिवा, वॉटर टॅक्स, किरकोळ कर असेल, डिपॉझिट, कनेक्शन फी, ऑदर फी, जेवढे काही त्या व्यक्तीचे टॅक्स आपण घेतो ग्रामपंचायतीमध्ये सर्व या ठिकाणी तुम्हाला दिसतील. तर या ठिकाणी जर तुम्हाला तो टॅक्स जर जमा करून घ्यायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, त्याच्या टॅक्सच्या नावावर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करावं लागेल. क्लिक केल्यानंतर काय होईल, तुम्हाला इथं पेमेंट तुम्हाला निवडण्यासाठी ऑप्शन देईल. कशा पद्धतीने तुम्ही पेमेंट घेणार आहात. इथं आता जनरली ऑनलाईन पेमेंट आपण भविष्यामध्ये देणार आहोत. सध्या इथं आपण कॅश पेमेंट घेऊया. कॅश पेमेंट घेतल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तारीख निवडायची. तुम्ही बँक डिटेल सुद्धा एंट्री या ठिकाणी घेऊ शकता. आता या ठिकाणी 1 तारखेला तिने पेमेंट जमा केलं असं आपण गृहीत धरूया आणि पे नाववर क्लिक करूया. ज्यावेळेस तुम्ही पे नाव करता त्यावेळेस तुमची पावती 10 नंबरची ही ऑटोमॅटिक जनरेट होते आणि त्याचबरोबर ह्या प्रॉपर्टीची एंट्रीज तुमच्या 9 नंबरला सुद्धा ऑटोमॅटिक देते. त्याचबरोबर तुमच्या 5 ला पण ऑटोमॅटिक जाते. त्याचबरोबर तुमच्या 6 नंबरला सुद्धा ऑटोमॅटिक जाते आणि त्याची नोंद सुद्धा आपल्याला बघता येते. या ठिकाणी बघा अशा पद्धतीने आपण याचा टॅक्स हा जमा करून घेतलेला आहे. याची डबल पावती तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही डबल पावती सुद्धा त्या व्यक्तीच्या 10 नंबरच्या पावती 1 ते 33 मध्ये जाऊन तुम्ही देऊ शकता. जसं की या ठिकाणी दाखवतो मी. या ठिकाणी तुम्ही 1 ते 33 मध्ये जर आलात या ठिकाणी 10 नंबरची पावती तुम्हाला या ठिकाणी जनरेट करता येऊ शकते. भविष्यात त्याला कोणती जरी पावती लागली तुम्ही त्याला जनरेट करून देऊ शकता. या ठिकाणी बघा एक रेकॉर्ड सापडलेला आहे. त्याची तुम्हाला कार्बन प्रत हवी आहे का, म्हणजे तुम्हाला एक आणि त्या व्यक्तीला एक. तर अशी परिस्थिती असेल तर तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीची पावती जनरेट करू शकता.
या पद्धतीने बघा, 2 कार्बन कॉपी, एक त्याच्यासाठी आणि एक तुमच्यासाठी या तयार झालेल्या आहेत. ओके, अशा पद्धतीने. आता याच्यानंतर पुढचा जो पार्ट होता, आता आपण डिमांड बिल कसं तयार करायचं ते पाहिलंय, पेमेंट कसं करायचं ते पण पाहिलंय. आता तुम्ही इथं जर बघितलं असेल तर 2142 रुपये टॅक्स होता, मात्र आता फक्त 1200 रुपये राहिला. कोणता राहिला 1200 रुपयाचा? फक्त वॉटर टॅक्स राहिला. तुम्ही याच्यावर जर पुन्हा क्लिक केलं, पुन्हा कर पहावरती क्लिक केलं, आता फक्त तुम्हाला 1200 रुपये टॅक्स दिसतो. कसला आहे तो? पाणीपट्टीचा टॅक्स आहे. तुम्ही इथं सेम मेकअप पेमेंट करून ते पाणीपट्टीचा टॅक्स सुद्धा जमा करू शकता. त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट येतो तो म्हणजे आता या प्रॉपर्टीचा उतारा कसा डाउनलोड करायचा. बऱ्याच वेळेला लोक या ठिकाणी 1 ते 33 वरती येऊन नंबर 8 वर क्लिक करतात, मग उतारा डाउनलोड करायचा प्रयत्न करतात. तसं काही तुम्ही डाउनलोड करू नका. तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल, इथं सिटीजन वरती यायचं आहे, त्या व्यक्तीच्या नावावर क्लिक करायचं आहे. नावावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं उतारा नावाचा ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जनरेट रिपोर्ट करायचा आहे आणि तुम्हाला उतारा तो तुमचा डाउनलोड होईल. जसं की अशा पद्धतीने. आता उतारावर थोडंसं आपण चर्चा करूया. तर उतारावरती बघा, तुम्हाला इथं एकच भोगरदार होता, त्याचं नाव या ठिकाणी इथं आलेलं आहे. बाकी सगळे मालक सगळे तुम्हाला या ठिकाणी आलेले दिसतात. ओके, तर अशा पद्धतीने बऱ्याच लोकांचं मत होतं की आम्हाला भोगरदार सर एकच ऍड करतो, पण आता आपल्या सिस्टीम मध्ये तुम्ही मल्टिपल भोगरदार सुद्धा ऍड करू शकता. जसं की मल्टिपल मालक ऍड करू शकता, तसं तुम्ही मल्टिपल भोगरदार सुद्धा ऍड करू शकता. आणि या ठिकाणी मग पूर्ण प्रॉपर्टीचा टॅक्स या तुम्हाला या ठिकाणी कॅल्क्युलेट झालेला आहे 2152 रुपये. त्याचबरोबर या ठिकाणी तर शासनाच्या नियमानुसार आपण टिप पण दिलेल्या आहेत. जसं की हा कर आकारण्याचा उतार नसून, सॉरी, मालकीचा पुरावा नसून कर आकारण्याचा उतार आहे. त्याचबरोबर इथं सदरच्या खात्यावर कोणत्या प्रकारचे खरेदी खत, गहाण खत जर झालं त्याला आर्थिक व्यवहार झाला त्याला ग्रामपंचायत उतार राहणार नाही. आणि संयुक्त ही मिळकती संयुक्त पती पत्नी यांच्या नावाने अनिवार्य आहे, अशा पद्धतीने. बाकी तुम्ही QR कोड सुद्धा याचा जर तुम्ही स्कॅन केला तर मात्र तुम्हाला त्या प्रॉपर्टीची डिटेल सगळी माहिती या ठिकाणी दिसते. या ठिकाणी तुम्ही शेअरा जर टाकला असता, या ठिकाणी तुम्हाला शेअरा कॉलम सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा माहिती आली असती. तर अशा पद्धतीने तुमचा कंट्रोल P जर केलं तर तुम्ही A4 साईजवर सुद्धा हा उतारा प्रिंट करू शकता. याच्यासाठी कुठल्याही प्रकारे लिगल पेपर वापरायची गरज नाहीये. हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आता या ठिकाणी मी काय प्रिंट करत नाही. त्याच्याबरोबर तुम्हाला या ठिकाणी आता दुसरा एक पार्ट म्हणजे कोणता, कर पावती. जे तुम्ही आता भरली तीच कर पावती आपण कशी डाउनलोड करायची ते पाहिलेलं आहे. म्हणजे जास्त काही आपण आता त्याच्यामध्ये वेळ घेणार नाही. पुन्हा याच्यावरती यायचं आहे. त्याच्यानंतर येतो फेरफार. आता या फेरफार करण्यापूर्वी आपण नोटीस बघूया. जसं की कर मागणी बिल आपण पाहिलं, तसंच एक नोटीस म्हणजे मागणीची नोटीस आहे, जप्तीची नोटीस आहे आणि लोक अदालत नोटीस आहे. आता मागणीची नोटीस किंवा जप्तीची नोटीस याचा वापर आपल्या ग्रामपंचायतला जास्त काही प्रमाणामध्ये केला जात नाही. मात्र लोक अदालत नोटीसचा वापर हा जास्त केला जातो. म्हणून लोक अदालतची नोटीस आपण यावर काढायची असते. यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला जनरेट नोटीसवर ऑप्शन येईल. आता जनरेट नोटीसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती सिस्टीम विचारेल की तुमची जी काही लोक अदालत आहे ती कुठं आहे किंवा तिचं नाव काय आहे. तुम्ही या ठिकाणी इथं टाकू शकता. जसं की मी आता संगमनेर न्यायालय म्हणतोय, तर बाकी तुमचं जे काही नाव असेल तसं तुम्ही इथं टाकायचं आहे. संगमनेर न्यायालय, जे डमी नाव टाकतोय तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही इथं टाकू शकता. त्याचबरोबर दिनांक, ती लोक अदालतची दिनांक कधी आहे तुम्ही समजा इथं 17 तारखेला आहे असं मी घेतलं आणि इथं जनरेट नोटीस जर म्हटलं, या ठिकाणी तुम्हाला इथं सेव्ह आणि प्रिंटवर ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या लोक अदालतची नोटीस तुमची लगेच प्रिंट होईल. हीच लोक अदालतची नोटीस तुम्हाला बल्कमध्ये सुद्धा जनरेट करता येणार आहे. तर अशा पद्धतीने लोक अदालतची नोटीस तुम्हाला तयार करता येणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर आपण दिलेल्या आहेत. त्या मिळकत नंबर किती आहे, सर्वे नंबर किती आहे, किंवा आर्थिक वर्ष कुठल्या प्रकारचा टॅक्स राहतो पण त्यांच्याकडनं मागतोय. आता जनरली बघा, याच व्यक्तीच्या नावावर आपण काय केलं होतं, आता एक जस्ट पावती मारली होती, त्याचा कुठल्या प्रकारचा घरपट्टीचा टॅक्स आलेला नाही. मात्र जेवढा पेंडिंग आहे ना तेवढाच आलेला आहे. म्हणजे पाणीपट्टी पेंडिंग आहे, फक्त पाणीपट्टी झालेली आहे. आणि लोक अदालतच्या नोटीसमध्ये आपण सर्व प्रकारचे कर आपण एकत्र दाखवलेले आहे. कर मागणी बिलामध्ये सुद्धा आपण सर्व प्रकारचे कर एकत्र दाखवले आहे. तुम्हाला प्रॉपर्टीसाठी वेगळं कर मागणी बिल तयार करायची गरज नाही किंवा पाणीपट्टीसाठी वेगळं तयार करायची गरज नाही. दोन्हीसाठी आपण एकत्रच फॉर्मॅट तयार केलेला आहे, जेणेकरून तुमचं प्रिंटिंगचा पण खर्च वाचतो आणि प्रिंटिंग करण्यासाठी जो वेळ टाइम वेस्ट होतो तो सुद्धा तुमचा या ठिकाणी वाचेल. सेम लोक अदालतच्या बाबतीत सुद्धा गोष्ट लागू आहे. बाकी ती लोक अदालतची ठिकाण आहे आणि डेट आहे या ठिकाणी आलेलं आहे. अशा पद्धतीने लोक अदालतची नोटीस तुम्ही तयार करू शकता. त्याचबरोबर तुम्ही इथं तुम्हाला वाटलं की मला मागणीची नोटीस पण तयार करायची आहे, तुम्ही ती तयार करू शकता. या ठिकाणी सेम इथं आहे, मागणीची नोटीस आहे, तुम्ही इथे जनरेट नोटीस म्हणायचं आहे. या ठिकाणी रक्कम भरण्याचा अंतिम दिनांक निवडायचा आहे. समजा मला असं वाटलं की त्याने आज नोटीस बजावल्यापासून पुढच्या 10 दिवसामध्ये भरावी होती. या ठिकाणी 8 आणि 10 जर म्हटलं आपण तर 18 तारखेला त्याने मुदत येईल आणि एक जनरेट नोटीस म्हणून येईल. जनरेट नोटीस म्हटल्यानंतर त्याला मागणीची नोटीस ऑटोमॅटिक तयार
होईल. सर्व प्रकारच्या सुविधा आपण ग्राम अधिकाऱ्यांच्या गरजेच्या जेवढ्या आहेत तेवढ्या या ठिकाणी इथं देण्यात आलेल्या आहेत. जसं की तुम्ही इथं बघू शकता, या ठिकाणी पूर्ण त्याचं नाव, भोगरदार वगैरे या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. बाकी मागणीची रक्कम पण दिली आहे आणि रक्कम भरण्याचा अंतिम दिनांक सुद्धा या ठिकाणी इथं ऑटोमॅटिक आलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही नोटीस तयार करून त्याला देऊ शकता, पण अगदी एकदा क्लिकवर देऊ शकता. त्याला काही कुठं जास्त तुम्हाला वेगळा काही प्रयत्न करायची गरज नाही. आता ह्या प्रॉपर्टीमध्ये मला काही किरकोळ बदल करायचा आहे किंवा फेरफार करायचा आहे, तो कसा करू शकतो? तर या ठिकाणी इथं फेरफारवरती जर आला तुम्ही, इथं तुम्हाला दोन ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला दिसतील. जसं की इथं फेरफार सुधारणा आणि किरकोळ सुधारणा. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की मला किरकोळ सुधारणा करायची आहे, की फक्त काहीतरी प्रॉपर्टीचा काना मात्र चुकला किंवा काहीतरी क्षेत्रफळ चुकलं, लांबी रुंदी चुकली, किरकोळ बदल जो असेल, जो बदल केल्यानंतर तुम्हाला तिथं फेरफारमध्ये नोंद करायची नाही, तर तो बदल ऍड करण्यासाठी तुम्हाला किरकोळ सुधारणा निवडायचं आहे. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला जर लिगली बदल करायचा आहे, मासिक सभेने काही परवानगी दिलेली आहे, एखाद्या व्यक्तीने अर्ज केला, एखादा व्यक्ती मयत झाला आहे पूर्वीच्या प्रॉपर्टीचा मालक आणि नवीन आता वारस लावायचे आहेत किंवा नवीन मालक ऍड करायचा आहे, खरेदी खताच्या आधारे ऍड करायचा आहे, तर त्यावेळेस मात्र तुम्हाला फेरफार सुधारणा करावा लागेल. फेरफार सुधारणा जर केलं, तुम्हाला या ठिकाणी दस्तावेजाचा प्रकार निवडावा लागतो. मग कुठल्या दस्ताच्या आधारे तुम्ही ही फेरफार करता, जसं की नोंदणीकृत आहे, बक्षीसपत्र वगैरे, दानपत्र, वारस नोंद वगैरे वगैरे जे काय असेल ते. बाकी मग दस्तावेज नंबर आहे, फेरफार दिनांक, मासिक दिनांक, म्हणजे त्या फेरफारला कुठल्या मासिक मिटिंगच्या आधारे परवानगी मिळालेली आहे. मग इथं मासिक मिटिंग तुम्ही डेट टाकू शकता, ठराव क्रमांक टाकू शकता आणि फेरफार बनवून तुम्ही सहज ऍड करू शकता. जसं आता मी फक्त किरकोळ सुधारणा कशी करायची ते सांगतो. किरकोळ सुधारण्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या फेरफारच्या गोष्टी तुम्हाला ऍड करता येणार नाही. मग किरकोळ सुधारणामध्ये तुम्ही इथं मालक काढू शकता नव्याने, इथं नवीन ऍड करू शकता, भोगरदार नवीन ऍड करू शकता, आहे तो काढू शकता वगैरे वगैरे. सगळ्याच गोष्टी ज्या तुम्ही प्रॉपर्टी ऍड करताना तुम्ही केल्या, फक्त मिळकत नंबर आणि हे सर्वे नंबर सोडून तुम्ही सर्व गोष्टी तुम्ही या ठिकाणी बदल करू शकता. बाकी दुसरे कोणत्याही बदल करायची काही तुम्हाला आवश्यकता नाही. या ठिकाणी बघा, तुम्हाला भोगदाराचं नाव बदलायचं तर सिलेक्ट जर केलं, तुम्हाला असं वाटतं की हा भोगदार मला ऍड करायचा आहे, तुम्ही करू शकता. आता काय मला ऍड करायची गरज नाहीये. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला असं वाटतं की मला याच्याकडनं डिपॉझिट घ्यायचंय, चुकून राहिलं होतं, तुम्ही इथं करू शकता. तुम्हाला असं वाटलं एक प्रॉपर्टी मला ऍड करायची, तुम्ही करू शकता. सर्व प्रकारचा बदल तुम्हाला या किरकोळ सुधारणा याच्यामधून करू शकता. जर तुम्हाला असं वाटायचं की सूट द्यायची नसेल, तर या ठिकाणी अनटिक करा. आता मला एक फेरफार करायचा आहे, तुम्ही आता फेरफार करून दाखवतो. फेरफार फक्त फेरफार करण्यासाठी तुम्हाला त्या प्रॉपर्टीचा टॅक्स हा पूर्णपणे भरलेला असावा. जर टॅक्स भरलेला नसेल तर तुमचा फेरफार हा होणार नाहीये. आता दस्तऐवज नंबर मी 1, 2, 3 टाकलाय. फेरफार दिनांक कधी आहे, समजा 9 तारीख आहे, किंवा मला आता 8 मागच्याच तारखेचा फेरफार दाखवायचा, 7 तारखेचा. त्या फेरफारला परवानगी मिळाली असेल मागच्या मीटिंगची, तर ती मीटिंगची डेट निवडा, ठराव क्रमांक निवडा, समजा 7/2 वगैरे मी काय असेल तो निवडतो. फेरफारचं वर्णन तुम्ही टाकू शकता, असेल तर ठीक, नसेल तर जस्ट फक्त मी टेस्ट वर्णन म्हणतोय, टेस्ट फेरफार वर्णन. आणि या ठिकाणी शेरा आहे. आता हा शेरा कोणता आहे? सदर शेरा हा नवीन उतार्यावर दिसेल, हे लक्षात सगळ्यांनी ठेवायचं आहे. तुम्ही या ठिकाणी जरी शेरा टाकला, मात्र तो उतार्यावर दिसणार नाही. उतार्यावर दिसण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी शेरा टाकावा लागेल. मग या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता मासिक सभा अमुक अमुक अन्वय नोंद, ठराव क्रमांक 2, किंवा जो काय असेल तो टाकू शकता. तुम्ही 7/2 टाकू शकता. याच्यानुसार ती नोंद झाली, हीच उतार्यावर दिसेल. आता या ठिकाणी मला काही मालक बदलायचं नाही, काहीही बदलायचं नाही. मला फक्त काय करायचं आहे, या ठिकाणी भावकादुला मेंगाळे हा सलग सहमालक काढायचा आहे. आणि इथं मी तो काय करतोय, डिलीट करतोय. इथं मी डिलीट ओनर करतोय. ओके, असं डिलीट केला. आता मला ती प्रॉपर्टी सेव्ह करायची आहे. या ठिकाणी मी ती आता सेव्ह करणार आहे. तर अपडेट म्हणायचे. अपडेट म्हणायच्या वेळेस प्रत्येक प्रॉपर्टीला तुम्हाला जर फेरफार करायचा असेल, तुमच्या ग्राम अधिकाऱ्यावर त्याचा ओटीपी जाईल, त्याचा मिसयूज कोणी करू नये म्हणून आपण हे सिक्युरिटी ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. या ठिकाणी अशा पद्धतीने ओटीपी हे करायचं आहे. बघा, या ठिकाणी फेल, ओटीपी चुकला, 72 आहे, 72 56 71. ओके, ओटीपी जर केला, बघा इथं काय आलं, पेंडिंग पेमेंट्स फाउंड, प्लीज कम्प्लीट ऑल आउटस्टँडिंग पेमेंट्स बिफोर जनरेटिंग फेरफार. म्हणजे काय, पूर्ण टॅक्स तुम्ही अगोदर भरून घ्या, त्याच्यानंतर तुम्ही त्याचा फेरफार करू शकता. तर जस्ट फक्त तुम्हाला प्रोसेस सांगायची, तुम्हाला फेरफार कसा जनरेट होतो. आता याच प्रॉपर्टीवर आपण आता इतर गोष्टी आपण बघूया. जसं मी आता या प्रॉपर्टीचा टॅक्स हा पूर्णपणे भरून घेतो, म्हणजे तुम्हाला फेरफार पण मला दाखवता येईल. या ठिकाणी जस्ट मी आता मेक अ पेमेंट म्हणतोय, हा पूर्ण वॉटर टॅक्स पण जमा करून घेतोय आणि कॅश पेमेंट. बाकी त्याने पेमेंट मला 2 तारखेला दिला असं इमॅजिन करूया आणि पे नाव करूया. पेमेंट त्याचं रिसिव्ह झालेलं आहे आणि त्याची पावती सुद्धा 10 नंबरची तुमची ऑटोमॅटिक तयार झालेली आहे. आता पहिली प्रॉपर्टी पावती आपण जी घेतली ती कोणती होती? प्रॉपर्टीची होती. आता ही जी आहे तुमची पाणीपट्टीची पावती आहे वेगळी.
तर ती सुद्धा आपण अशा पद्धतीने तुम्हाला तयार करून देतोय. आता यावर आपल्याला बदल करायचा आहे, तर आपण करूया. आपली पहिली कंडिशन आपण जी सिस्टीमला सांगितली की कुठल्या प्रकारचा टॅक्स याच्यावर नको आहे, तो आता आपण भरून घेतलेला आहे. तर या ठिकाणी सकवय भीमापत्वे फेरफार मी करतोय. या ठिकाणी मला फेरफार सुधारणा करायची आहे. आता मी काही जास्त डिटेल सांगत नाहीये, खरेदी काहीतरी रॅन्डमली नंबर टाकून देतोय. या ठिकाणी 12/2/2025 26 करूया. मासिक सेवेची डेट मागची निवडूया. ठराव क्रमांक घेऊया, समजा 12/2 घेऊया, काहीतरी रॅन्डमली. इथं डॅश मी करतोय आता. आणि या ठिकाणी इथं टेस्ट वर्णन होतो, इथं फेरफार वर्णन टेस्ट वरच कॉपी करतो, नाही होत. फेरफार वर्णन टेस्ट, ओके. आणि इथं फेरफार शेरा टेस्ट म्हणतो आपण. फेरफार शेरा नमुना म्हणूया आपण. ओके, अशा प्रकारचा शेरा मला दिसेल. आता हा शेरा मला कुठं दिसेल? उतार्यावरती दिसेल. आता हा मला भावका मेंगा हा व्यक्ती मयत झालेला आहे, याचं मला नाव याच्यावर काढून टाकायचं आहे. तर या ठिकाणी मी अनटिक करणार, सॉरी, इथं डिलीट ओनर करणार आणि तो या ठिकाणी ओनर निघून जाणार. बाकी काहीही मला बदल करायचा नाही. तुम्ही सर्व बदल करू शकता. तुम्ही इथं बांधकाम प्रकार वगैरे तुम्हाला काय निवडायचं तर सर्व तुम्ही इथं या ठिकाणी निवडू शकता. आता या ठिकाणी मी इथं अपडेट म्हणतोय. अपडेट म्हटल्यानंतर पुन्हा ओटीपी जाईल आणि ओटीपी गेल्यानंतर मी करेक्ट ओटीपी टाकला की ते सेव्ह होईल. या ठिकाणी 163314 मला जो ओटीपी आला मी तो टाकलाय. हे बघा, या ठिकाणी फेरफार जनरेटेड सक्सेसफुली, फेरफार नंबर सुद्धा ऑटोमॅटिक आलेला आहे. आता हा फेरफार तुम्हाला जर डाउनलोड करायचा असेल तर कसा करता येईल? या ठिकाणी तुम्हाला 1 ते 33 वरती यायचं आहे पूर्णपणे. नंबर 8 मध्ये यायचं आहे आणि या ठिकाणी इथं फेरफार रजिस्टर आहे. या ठिकाणी तुम्ही ते डाउनलोड करू शकता. फेरफार रजिस्टर तुम्हाला आर्थिक वर्षानुसार तुम्हाला डाउनलोड करता येऊ शकतं. तुम्हाला असं वाटतं की एखाद 2-3 वर्ष तुम्ही हे सॉफ्टवेअर वापरून तुम्हाला असं वाटतं मला 2 वर्षापूर्वीचा फेरफार बघायचा आहे, तर तुम्ही इथं आर्थिक वर्ष निवडून या ठिकाणी बघू शकता. आणि या ठिकाणी इथं जनरेट रिपोर्ट करायचा आहे. जनरेट रिपोर्ट केल्यानंतर तुम्ही जे काही फेरफार सेव्ह केला तो या ठिकाणी तुम्हाला इथं दिसेल. म्हणजे रिअल टाइम सगळ्या गोष्टी आपण ग्राम अधिकाऱ्यांच्या समोर या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहे. आता या फेरफारामध्ये काय बदल झाला? फक्त आपण काय केलं, त्या भोगरदाराचं नाव बदललेलं, सॉरी, मेन सहमालकाचं नाव आपण काढून टाकलेलं आहे. मग तेवढाच बदल या ठिकाणी तुम्हाला दिसतो. आता या ठिकाणी बघा, इथं दिनांक दिसतंय, मिळकतीचा नंबर, सर्व नंबर, मेन मालक दिसतोय या ठिकाणी, मालकाचे नावं दिसत आहेत वगैरे. फेरफार करण्यात आल्यानंतर नवीन तपशील. मग इथं सकवय विमापते विमल साळू मेंगाळ हे 2 मालक राहिले आणि बाकी भोगरदार जे आहे तो तसाच राहिला. 1 मालक आपण काढून टाकलेला आहे. मग तिची लांबी रुंदी आली, लांबी रुंदी येताना पहिल्या प्रॉपर्टीची आली, त्याच्यानंतर खाली दुसऱ्या प्रॉपर्टीची आली. इथं वर्णन पहिल्या प्रॉपर्टीचं आलं, नंतर दुसऱ्या प्रॉपर्टीचं आहे. बाकी काही कशाच्या आधारे तुम्ही फेरफार केला, नोंदणी, खरेदी कर, त्याचा मासिक सभा कधी मंजुरी दिली, सगळं जे काही आपण ऍड केलं ते असे मल्टिपल तुमचे कितीही फेरफार तुम्हाला या ठिकाणी एकाच वेळेस एका क्लिकमध्ये तुम्हाला हे मिळू शकतात. तर अशा पद्धतीने फेरफार मला तुम्हाला दाखवायचं होतं, तुम्हाला दाखवलेला आहे. आता या ठिकाणी पूर्णपणे टॅक्स हा झिरो झालेला आहे. आता उद्या ही व्यक्ती जर तुमच्या ग्रामपंचायतला आली तर तुम्हाला डिसिजन घ्यायला सोपं आहे. जसं की भावका मेंगाळ या नावाची व्यक्ती आली, तुम्ही त्याला सांगू शकता, बाबा तुझ्याकडे टॅक्स पेंडिंग आहे, तुला दाखला देता येणार नाही, उतारा देता येणार नाही. पण हे तुम्ही केव्हा सांगू शकता? म्हणजे 1 सेकंड मध्ये तुमच्याकडे हा डेटा पूर्णपणे असल्यानंतर. आणि हे जर ऑफलाईन जर तुम्हाला सांगायचं असतं, तुम्हाला कर्मचाऱ्याला सांगावं लागतं, बाबा हे 9 नंबर ओपन कर आणि भावका मेंगाळची किती पट्टी तेवढी बघून मला सांग. मग त्यासाठी त्याचे 10-15 मिनिटं त्याच्यामध्ये जाणार. उरलेली इतर लोक तुमची विनाकारण त्यांचा टाइम वाया जातो आणि ते चिडचिड करायला लागतात. मग तिथं काय होतं, ग्रामपंचायत इम्प्रेशन, ग्रामपंचायत जी काही सेवा देते या सर्व गोष्टी डाऊन होतात. मात्र तुम्ही जर एखाद्या व्यक्ती जर लगेच टॅक्स देणार असेल तर लगेच दुसऱ्या मिनिटाला सेवा जर दिली तर तुमच्याविषयी पण त्याचा एक दृष्टिकोन बदलतो आणि ग्रामपंचायत कारभार देखील त्याला फास्ट झाला अशा प्रकारचं फिलिंग त्याला येऊ शकतं. तर अशा पद्धतीने प्रॉपर्टीच्या बाबतीत तुम्हाला या सर्व गोष्टी तुम्हाला सांगता येतील. आता याच्यानंतर जो पार्ट येतो तो म्हणजे नंबर 8 डाउनलोड करणे. त्यासाठी कुठे यायचं? 1 ते 33 फॉर्मॅटमध्ये यायचं. फॉर्मॅट 8 मध्ये क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला मूल्यमापन वर्ष आहे. मूल्यमापन वर्ष म्हणजे कोणतं? कर आकारणी वर्ष. या ठिकाणी नाव ते तुम्हाला चेंज करून भेटेल, तर कर आकारणी वर्ष म्हणूया आपण. आणि या ठिकाणी इथं सिलेक्ट केल्यानंतर गावाचं नाव निवडायचं. जसं की तुमच्या गावामध्ये आता समजा ग्रुप ग्रामपंचायत आहे, महसुली गाव आहे तुम्हाला, आणि गावानुसार 8 नंबर तुम्हाला तयार व्हावा असं तुमची जर अपेक्षा असेल तर तुम्ही या ठिकाणी प्रत्येक गाव सिलेक्ट करून त्याचा हा 9 नंबर 8चं रजिस्टर या ठिकाणी तुम्ही हे करू शकता. या ठिकाणी पुन्हा मिळकत धारकाचं नाव इथं टाकू शकता. आणि बाकी 8 नंबर रजिस्टर तयार करत असताना तुम्हाला किती प्रॉपर्टीज आहे त्याच्या हे तुम्हाला इथे निवडायचे आहे. तुम्हाला जर असं वाटतं की माझ्याकडे फक्त 500 प्रॉपर्टी आहेत, या ठिकाणी तुम्हाला इथं 0 ते 2000 प्रॉपर्टी तुम्ही निवडून इथं जनरेट रिपोर्ट करू शकता. हे ऑप्शन कशासाठी आपण दिलाय? सिस्टीमवर त्याचा लोड येऊ नये म्हणून, आणि तुम्हाला देखील फास्ट सेवा मिळेल हा त्या मागचा उद्देश आहे. त्या ठिकाणी आपल्या प्रॉपर्टी फक्त आपण 3च ऍड केल्या होत्या.
तर तेवढ्याचा रिपोर्ट आपण काढूया. त्या ठिकाणी जनरेट रिपोर्ट म्हणायचं आहे. जनरेट रिपोर्ट करताना तुम्हाला अहवालाचं शीर्षक सर्व पानावर हवे आहे का, म्हणजे काय, नंबर 8ला जे काही शीर्षक येतात हे रजिस्टरवरती, ते शीर्षक तुम्हाला सर्व पानावर हवे आहे. जर असतील हवे तर तुम्हाला इथे टिक मार्क करायचा आहे, नसेल तर ऍज इट इज तुम्ही टिक मार्क न करता पुढे जाऊ शकता. तर मला हवे आहे, इथे टिक मार्क करतोय आणि जनरेट रिपोर्ट करतोय. या ठिकाणी जनरेट पीडीएफ केल्यानंतर तुम्हाला नंबर 8 जे रजिस्टर आहे ते तुम्हाला इथे डाउनलोडिंग साठी उपलब्ध होईल. या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी बघा, आता मी 3च प्रॉपर्टी आपण ऍड केलेल्या होत्या, म्हणून आता तुम्हाला एक तिथे गंमत मला दाखवायची आहे. हे बघा, या ठिकाणी अं, पूर्ण या ठिकाणी वरती इथं सध्या तुमचं इथं सन 2025 26 ते 28 29 येईल. का येईल, कारण तुम्ही कर आकारणी वर्ष 1/4/2025 सिलेक्ट केलं आहे म्हणून. आता आर्थिक वर्ष ज्यावेळेस संपेल त्यावेळेस आपला पुन्हा कर आकारणी वर्ष तुम्हाला 1/4/2026 निवडायचं आहे. त्यावेळेस मात्र इथं तुम्हाला 26-27 दिसेल आणि इथं 29-30 असं तुम्हाला 4 वर्ष तुमचे कॅल्क्युलेट होऊन येतील ऑटोमॅटिकली. आता या ठिकाणी बघा, तुम्हाला 8 नंबरच्या रजिस्टरमध्ये तुम्हाला ती प्रॉपर्टी कुठली आहे ती या ठिकाणी दिसते. त्याचा इथं सर्वे नंबर, गट नंबर दिसतोय, मालमत्ता क्रमांक दिसतोय, मालकाचे नावं दिसतात. या ठिकाणी मला तुम्हाला ती गोष्ट सांगायची होती की कोणताही जरी भोगरदार त्या प्रॉपर्टीला जर नसेल, ऍज इट इज जेवढे काही मालक आहेत ते सर्व या ठिकाणी तुम्हाला भोगरदार या ठिकाणी म्हणून दिसतील. पूर्वीच्या वेळी आपण काय करतो, थोडासा लिहिण्याचा कंटाळा असतो म्हणून आपण स्वतः म्हणायचो किंवा खुद म्हणायचो वगैरे वगैरे. तर त्याचं कारण काय, त्याला कुठेही लिगल बेस नाहीये स्वतः किंवा खुद म्हणण्यासाठी. तर ते एक कंटाळा म्हणून आपण ते लिहित होतो. मात्र इथं पूर्ण नाव जर आलं तुम्हाला क्लॅरिटी मिळू शकते. दुसरी प्रॉपर्टी बघा, तुम्ही इथं सकवाय भीमा पत्वे आणि विमल साळू मेघा आणि खाली भावका दुला मेघा याला कंस केलेला आहे. का कंस केला आपण, त्याच्यामध्ये फेरफार केलेला आहे, आपण त्याला काढून टाकलेला आहे आपण, म्हणून तिथं तो कंस आलेला आहे. हा कंस तुमचा कुठपर्यंत राहील, जोपर्यंत तुमचं हे कर आकारण्याचं वर्ष संपत नाही तोपर्यंत. नवीन तुम्ही ज्यावेळेस वरिष्ठ जनरेट कराल, नवीन फेर आकारणी कराल, त्यावेळेस मात्र हे तुमचं कंस केलेलं नाव हे ऑटोमॅटिक निघून जाईल. या ठिकाणी बघा, भोगरदार ठिकाणी दोन्ही प्रॉपर्टीला भोगरदाराचं नाव या ठिकाणी आलेलं आहे. बाकी आपण इथं बघा, फेरफार शेरा नमुना आणि फेरफार शेरा नमुना 2 ठिकाणी आलेला आहे. का 2 ठिकाणी आलेला आहे, 2 प्रॉपर्टी आहे म्हणून. तर अशा पद्धतीचं तुम्हाला जो काही फेरफार करताना शेरा तुम्ही नमूद केला होता तो या ठिकाणी तुम्हाला दिसेल. बाकी या ठिकाणी जे काही नेहमीच आहे, तुम्ही इथं लांब विरुद्ध दिसते तुम्हाला, या ठिकाणी सुद्धा दिसते, त्याचं क्षेत्रफळ सुद्धा या ठिकाणी तुमचं ऑटोमॅटिक आलेलं आहे. बाकी जमिनीचा दर दिसतोय, बांधकाम दर दिसतोय, किती घसारा किती लागला ते दिसतंय, इमारतीचा भारांक दिसतोय, किती भांडवली मूल्य आलेलं आहे ते दिसतंय, आणि या ठिकाणी कराचा दर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसतो. आणि दोन्हीचा प्रॉपर्टीचा टॅक्स मिळून तुम्हाला हा टॅक्स तुमचा कॅल्क्युलेट झालेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला एक नंबर 8 हा तुम्हाला दाखवता येईल. त्याच्यानंतर दुसरा जो पार्ट आहे तो म्हणजे हा जो काही नंबर 8 आहे हा सोडून इतर जे काही नंबर 9चं रजिस्टर आहे ते आपण आता बघणार आहोत. जसं की मी पुन्हा 1 ते 33 वरती येतो आहे. आता नंबर 8 मध्ये आपण काय केलं, फेरफार पाहिला आणि त्याचं रजिस्टर पाहिलं. आता काय बघूया आपण, मिळकतीचं नंबर 8 बघूया. तुम्ही या ठिकाणी कर वसुली नोटीस डिमांड मध्ये तुम्ही नोटीस या ठिकाणी जनरेट करू शकता. कर मागणी बिल तुम्ही डिमांड मध्ये म्हणजे बल्क तुम्ही इथं कर मागणी बिल सुद्धा जनरेट करू शकता. आता मी काय तुम्हाला जे दाखवणार नाही ते, आता जस्ट तुम्ही फक्त 9 नंबर, आता या 9 नंबर मध्ये जेवढ्या काही प्रॉपर्टी आपण नोंदणी केली आहे त्या सर्व डिमांड फिक्स झालेली आहे. हा 9 नंबर सुद्धा तुम्हाला महसुली गावानुसार तुम्हाला वेगवेगळ्या काढता येऊ शकतो. तुम्हाला असं वाटलं एकाच व्यक्तीचं मला काढायचं आहे, तुम्ही त्या व्यक्तीचं नाव इथे टाकू शकता किंवा मोबाईल नंबर टाकू शकता. जसं तुम्हाला भावका तुला मेघायचा टाकायचा आहे, आता या व्यक्तीच्या नावावर कुठली प्रॉपर्टी आहे त्याच्यामुळे निघणार का, तो निघणार नाही. तर तुम्ही सर्च करू शकता. नसेल तुम्हाला नाव माहिती तर तुम्ही डायरेक्ट प्रॉपर्टी नंबर सुद्धा टाकू शकता. तर या ठिकाणी आता मला जनरेट रिपोर्ट करायचं, तर जनरेट रिपोर्ट आणि प्रॉपर्टी टॅक्स समरी असं एक ऑप्शन आहे. म्हणजे काय, प्रॉपर्टीचा गोषवारा, म्हणजे जसं की पूर्ण जे 8 नंबर रजिस्टर आहे त्याच्यामध्ये टोटल किती इमारत कर आहे, टोटल किती दिवा कर आहे, आरोग्य कर किती आहे, पाणीपट्टी किती आहे, सर्व तुम्हाला या ठिकाणी तर दिसेल. जस्ट प्रकारचा जनरेट रिपोर्ट आपण बघूया. पुन्हा अहवालाचं शीर्षक तुम्हाला सर्व पानावर हवं आहे का, डाउनलोड पीडीएफ म्हणायचं आणि तुमचा 9 नंबर हा विदिन सेकंदामध्ये तुम्हाला तयार होईल. याच्यासाठी कुठल्या प्रकारची वेगळी डेटा एंट्री करायची गरज नाहीये. तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला त्याची डेटा एंट्री करून ऑटोमॅटिक येऊन जाईल ती. या ठिकाणी बघा, भावका तुला मेघा आपण सिलेक्ट केलं होतं, त्याचं नाव या ठिकाणी फक्त आलेलं आहे. आता आपण सर्व सिलेक्ट करूया, इथं नाव काढून टाकूया आपण, जस्ट गावाचं नाव निवडूया फक्त. जस्ट ओके, जनरेट रिपोर्ट म्हणूया, डाउनलोड पीडीएफ म्हणूया, सेव्ह करतो. ओके, सेव्ह केल्यानंतर बघा जेवढे काही प्रॉपर्टी ऍड होत्या सर्व या ठिकाणी इथं तुम्हाला दिसल्या आहेत. इथं बघा मेन प्रॉपर्टी तुम्हाला इथं आता जस्ट आपण 1 2 3 प्रॉपर्टी ऍड केली होती, त्याचं इथं नाव आलेलं आहे तुम्हाला. आणि सगळ्यात आपण फायदेशीर गोष्ट तुम्हाला आपण उपलब्ध करून दिले,
तुम्हाला या 9 नंबरच्या आधारे कुठल्याही व्यक्तीचा तुम्हाला मोबाईल नंबर लक्षात ठेवायची गरज नाही. तुम्ही जे काही सिटीजन मध्ये मोबाईल नंबर ऍड केलाय ते सर्व मोबाईल नंबर तुम्ही डमी जरी ऍड केले असतील या ठिकाणी तुम्हाला दिसतील. तुम्हाला जर रिअल नंबर हवे असतील तुम्ही तुमच्या सिटीजनच्या लिस्टमध्ये जाऊन प्रत्येक सिटीजनला रिअल नंबर तुम्ही इथं ऍड केला या ठिकाणी सुद्धा तो नंबर या ठिकाणी इथं दिसेल. भोगरदाराचं नाव आलेलं आहे. टॅक्स मध्ये बघा त्याचं मागणी रक्कम, मागील किती रक्कम आहे, चालू किती डिमांड आहे ती या ठिकाणी तुम्हाला दिसते. आता मागील रक्कम आपण थकबाकी काहीच ऍड केली नव्हती म्हणून इथं दिलेली नाहीये. त्याच्यावर इथं तुम्हाला चालू टॅक्स त्याचा इथं दिसतोय. आता हा चालू टॅक्स आपण वसूल पण केलेला आहे. वसूल आजच आपण केलाय म्हणजे जस्ट आपण पावती बघितली आता 952 मारलेली आहे. ती पावती सुद्धा या ठिकाणी तुमची इथे ऑटोमॅटिक तयार झालेली आहे. त्या पावती नंबर सुद्धा दिसतोय. वसुलीची रक्कम या ठिकाणी ऑटोमॅटिक आली आहे. कुठल्या प्रकारचं डिस्काउंट आपण दिलेलं नव्हतं किंवा दंड आपण आकारलेला होता. अशा प्रकारे 952चा टॅक्स तुमचा तयार झालेला म्हणजे तुम्हाला दिसतोय. बाकी या ठिकाणी इथं सध्या त्याच्याकडे वसूल झालेली म्हणून या ठिकाणी इथं 0 दिसते. आता या प्रॉपर्टीची जे वरती 3 प्रॉपर्टी आहे यांची कुठल्या प्रकारची वसुली आपल्याकडे झालेली आहे म्हणून त्यांचे थकबाकीमध्ये तुम्हाला या ठिकाणी ऑटोमॅटिक दिसत आहेत. अशा प्रकारे एकदम अतिशय सुंदर, अतिशय नियमाबद्ध लेखासंहितेच्या नुसार आपण हा 9 नंबर तुम्हाला तयार करून देतोय. आता सेम 9 नंबर तुमचा पाणीपट्टीचा सुद्धा तयार होईल. त्यासाठी सुद्धा कुठल्या प्रकारची वेगळी डेटा एंट्री तुम्हाला करायची गरज नाही. तो सुद्धा 8 नंबरच्या आधारे ऑटोमॅटिक तयार होतोय. जस्ट आपण आता बघूया. इथं तुम्हाला गावाच्या नावानुसार तुम्ही काढू शकता, मिळकत प्रॉपर्टीनुसार काढू शकता आणि इथं पाणी कनेक्शनच्या प्रकारानुसार सुद्धा काढू शकता. तुम्हाला असं वाटलं की मला फक्त सामान्य पाणीपट्टीचेच व्यक्तींचे नाव पाहिजे तुम्ही ते काढू शकता. तुम्हाला असं वाटलं की मला विशेष पाणीपट्टी घरगुती आणि बिगर घरगुती दोन्ही पण हवे तरी तुम्ही काढू शकता. जस्ट मी आता सर्व घेतो आहे आणि इथं जनरेट रिपोर्ट करतोय. पुन्हा अहवाल शीर्षक सर्व पानावर हवा आहे का इथं डाउनलोड पीडीएफ म्हणतोय आणि पुन्हा तो पाणीपट्टीचा 9 नंबर या ठिकाणी मी तुम्हाला जनरेट करून दाखवतो. या ठिकाणी अशा पद्धतीने तुमचा 9 नंबर हा तयार झालेला असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळकत धारकाचं नाव येतं आहे, त्याचा कनेक्शन नंबर येतो, कनेक्शन संख्या येते, सॉरी मिळकत नंबर येतो, मिळकत धारक, भोगरदार, पाणीपट्टीचा प्रकार येतो, पाणी वापर, जोडणी, अनामत रक्कम वगैरे वगैरे जे काय असेल ते सर्व गोष्टी येतात. बाकी तुम्ही जर त्याच्याकडून रक्कम जर घेतलेली असेल त्याची पावती सुद्धा या ठिकाणी तुम्ही जर वसूल केली असेल या ठिकाणी ऑटोमॅटिक दिसते. तर अशा प्रकारे तुमचा 9 नंबर सुद्धा पाणीपट्टीचा ऑटोमॅटिक तयार होतो. कुठल्याही प्रकारे वेगळी करायची गरज आहे. आणि नेक्स्ट इयरला तुमचे हे जे काही थकबाकी आहेत ना, जर याच्यातले काही थकबाकी वसूल नाही झाले तर नेक्स्ट इयरला ती ऑटोमॅटिक तुमच्या 9 नंबरला मागील मध्ये येईल. ती काही चालू मध्ये येणार नाही. जसं की आता ही थकबाकी समजा यावर्षी नाही वसूल झाली तर पुढच्या वेळेस जो काही 9 नंबर तुम्ही जनरेट करा त्यावेळेस त्याची तर मागील मध्ये असेल 1200 रुपये आणि चालूचे 1200 रुपये असे 2400 रुपये तुम्हाला या ठिकाणी दिसतील. अशा प्रकारे पाणीपट्टीचा 9 नंबर आपण बघितलेला आहे. त्याच्यानंतर येतो याचा गोषवारा. जसं प्रॉपर्टीचा गोषवारा आहे याचा सुद्धा गोषवारा आहे, ज्याच्यामध्ये ऑर्डर अबस्ट्रॅक्ट म्हणून तुम्ही याच्यावर क्लिक करायचं आहे, यावर जनरेट रिपोर्ट म्हणायचा आहे, पुन्हा अहवालाचे सर्व पानावर हवा आहे का आणि डाउनलोड पीडीएफ म्हणायचा आहे. पीडीएफ डाउनलोड होईल. जस्ट तुम्ही डाउनलोड केली तर अशा पद्धतीचा गोषवारा सुद्धा तुम्हाला तुमच्या समोर उपलब्ध होतो. ऍप्लिकेबल टू वॉटर टॅक्स रजिस्टर पीडीएफ फॉर्मॅट 9. बाकी तर सामान्य पाणी हे आपण काढून टाकूया. मी तुम्हाला याचं ते शीर्षक वगैरे वेगळं देईल तुम्हाला. त्याच्यानंतर इथं सामान्य पाणीपट्टी किती आहे एकूण पूर्ण 9 नंबरचा गोषवारा तुम्हाला या ठिकाणी दिसतो आणि विशेष पाणीपट्टी सुद्धा तुम्हाला गोषवारा या ठिकाणी तुम्हाला मिळतोय. तर अशा पद्धतीचं तुम्हाला पाणीपट्टीचा गोषवारा काढता येईल. तुम्हाला त्याच पद्धतीने मिळकतीचा सुद्धा तुम्हाला गोषवारा या ठिकाणी काढता येऊ शकतो. या ठिकाणी प्रॉपर्टी टॅक्स समरी निवडायचा आहे. सुरुवातीला आर्थिक वर्ष निवडायचा आहे आणि इथं प्रॉपर्टी टॅक्स समरी निवडायचा आहे आणि या ठिकाणी इथं जनरेट रिपोर्ट म्हणायचं आहे. डाउनलोड पीडीएफ केलं की तुमचा तो 9 नंबर गोषवारा तुम्हाला ऑटोमॅटिक रेडी होईल. या ठिकाणी सेव्ह करायचा आहे. सेव्ह केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीचा गोषवारा तुमचा रेडी होईल. या ठिकाणी बघा मिळकत कर किती आहे, मागील किती आहे, चालू किती आहे, एकूण किती, वसुली किती झालेली आहे आणि थकबाकी जस्ट आपण आता वसूल केला होता म्हणून तो या ठिकाणी आलाय. आणि याचं तुम्हाला बायफर्गेशन, दिवाकर, आरोग्य कर, सूट, दंड याच्यानुसार सहजरित्या उपलब्ध होते. तुमची हे असेल वार्षिक तेरीज असेल त्याच्यानुसार तुम्ही इथं व्हेरीफाय करू शकता. तर अशा पद्धतीने या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मला दाखवायच्या होत्या. त्याच्यानंतर आता 10 नंबरची पावती आपण बघितलेली, 8 नंबरचा रजिस्टर आपण बघितलेला आहे. आता त्याच्यानंतर दुसरा जो पार्ट आहे तो म्हणजे बल्कमध्ये तुम्ही प्रॉपर्टी कशा ऍड करू शकता. बल्कमध्ये प्रॉपर्टी ऍड करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं सिटीजन वरती यायचं आहे. बरं, आतापर्यंत जेवढं काय मी सांगितलेलं आहे हे किती जणांना समजलं, काही शंका असेल तर विचारा प्लीज. नंतर आपण बल्कमधला आपला शेवटचा पॉईंट आहे आणि मग नंतर पुन्हा डिटेलमध्ये शंका घेऊया. आता जो काही पार्ट मी तुम्हाला शिकवलेला आहे याच्यामध्ये कोणाला काही शंका आहे का? सर, ते वसुलीची रक्कम ज्यावेळेस तुम्ही पावतीचं मेक पेमेंट केलं ओके. तर त्यावेळेस आहे ना पूर्ण पेमेंटचं घेतलंय तर त्या जर समजा काही लोकांनी कमी पैसे भरले हम्म. म्हणजे घरपट्टी त्याची 900 रुपये पण त्याने 500 रुपये भरले
हम्म, तर हम्म. अशी सुविधा पण त्याच्यामध्ये आहे का? नाही, सध्या तरी आम्ही ती सुविधा नाही दिलेली, परंतु भविष्यात देणार आहोत ती सुविधा. बऱ्याच लोकांची आम्हाला ती डिमांड आली की सर ही सुविधा पाहिजे म्हणून आम्हाला, तर ती देता येईल, ती काही नाही हा, विशेष. ते कॉमनच आहे, ते अत्यंत महत्वाचा विषय होता. हो हो हो, देणार आहोत, आमच्या पाईपलाईन मध्ये आहे ती गोष्ट. सर 10 नंबरची जी वसुली आहे ती आपण कधी कधी फिरून करतो. मग त्याच्या हम्म. एंट्र्या कशा करणार? तुम्ही किंवा मग डायरेक्ट ते जे मोबाईल नंबरवर रॉंग त्याची आहे मोबाईल नंबरवर एंटर करू शकता तुम्ही. मोबाईल वरून, परंतु त्यांना प्रिंट हवी असेल तर ती अवेलेबल नाही करता प्रिंटसाठी येणार मॅडम आहे. सध्या तरी ऑप्शन उपलब्ध नाहीये. हा. प्रिंट तुम्हाला त्याला ग्रामपंचायतला येऊनच तुम्ही प्रिंट करावी लागेल आणि कर्मचाऱ्याच्या मार्फत त्याच्या घरी पोच करावी लागेल, किंवा त्याला सांगावं लागेल बाबा तुझे काय आता पेमेंट दिलं, उद्या सकाळी ग्रामला येईल, ती तुझी पावती घेऊन जा. किंवा मग त्याच्यामध्ये एखादी पावती झाली आहे वसूल आणि आपण एंट्री केली आहे आणि त्यांनी जर का रक्कम नाही दिली किंवा काही असं प्रॉब्लेम आला तर मग ती नाही, पुन्हा आपण हे बघा आपल्याला काय होतं, आपण पावती करतानाच जसं आपण पूर्ण पावती घ्यायची रद्द ना करतो. अगोदर. आपण अगोदर हातात पेमेंट आल्यानंतरच पावती करायला पाहिजे ना. हा, बरोबर आहे, परंतु कधी कधी रद्द कराव्या लागतात पावत्या. नाही, रद्द करू शकता तुम्ही पावत्या, परंतु ती हा. प्रोविजन सध्या याच्यात नाहीये. आपण रद्द करण्याच्या अगोदरच आहे ना प्रॉपर सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. अच्छा. म्हणजे एक सिस्टीम आहे मॅडम. काय होतं, आपण ऑफलाईन मध्ये काय करायचो, आपल्या मनाप्रमाणे जे डिसिजन आपण घेतो ना, ते डिसिजन तुम्हाला हम्म. घ्यायची तर जरूर आहे, परंतु सिस्टीमला धरून घ्यायचे आहेत. होय. आणि सर ते रक्कम जसं आता सरांनी सांगितलं तर ती गोष्ट जर झाली तर बरं होते, कारण नाही नाही, आहे ती एकाच वेळी ऑलरेडी आमचं लमसम रक्कम डिस्कशन. भरत नाहीत लोक. बरोबर आहे तुमचा मुद्दा, ऑलरेडी आमचं डिस्कशन झालेलं आहे. तर ते येईल, तुम्हाला ते सोल्युशन मिळेल. आणि सर हे आपण आता प्रत्यक्ष कधीपासून काम सुरू करू शकतो लगेच काम सुरू केलंय त्याच्या मॅडम, ऑलरेडी बऱ्याच लोकांनी केलंय सुरू. तर आपली कोणती पंचायत समिती मॅडम? सिंदेवाई चंद्रपूर. चंद्रपूर. ऑलरेडी काम सुरू झालेलं आहे मॅडम आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. म्हणजे काही लोकांचे 8 हम्म. नंबर सुद्धा रेडी झालेले आहेत. तुम्ही एनी टाइम केव्हाही पण काम सुरू करू शकता, काही अडचण नाही त्याची. ओके सर, ओके. तर ओके. अडचण आली तर आपण तेच डायरेक्ट आपला कॉन्टॅक्ट करू व्हॉट्सअप ग्रुप शकतो ना? आहे. व्हॉट्सअप ग्रुप आहे, आपल्या व्हॉट्सअप हा. ग्रुपवरती शंका टाकायची आहे, स्क्रीनशॉट टाकायचा आहे, किंवा जी ओके. शंका आहे ती तुम्ही व्हॉट्सअपवरती टाका. आम्ही तिथे अवेलेबल असू, माझी टीम अवेलेबल असेल, तुम्हाला ती हा. लगेच रिप्लाय देईल. सर आम्ही हा, बोला अजून सर. काम चालू नाही केलं याच्यात. नाही नाही, हॅलो. सुरुवातीला 8 नंबर पासून आपण काम घेऊ शकतो ना, चालू करू. हो, करू शकता ना, काही अडचण नाही ना. हा, बंच मध्ये डायरेक्ट एक्सेल याच्यामध्ये ट्रान्सफर करून 8 हा, मी नंबर आपण सांगतो चालू आता. करू. आपला जो पुढचा जो टॉपिक आहे ना, तोच आहे की बंच मध्ये तुम्ही कसे ऍड करू शकता. हो. हा. हॅलो. आणि सुरुवातीला रेट टाकायचं, मागचं सेशन नाही बघितलं सर आम्ही, पण रेट टाकावं लागतील ना दर. हा हा हा, बरोबर. रेट वगैरे अगोदर इथे येते. म्हणजे पहिलं जर तुम्ही सेशन जर बघितलं असेल, बेसिक डिटेल हो कशी ऍड करायची, तर ते सेशन एकदा बघून घ्या. तर त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला हो. सांगितलेलं आहे. तुम्हाला सेशन जर नसेल, ते सेशन कशावर बघायचे सर? हा, या ठिकाणी आपली महापंचायतची वेबसाईट आहे. या वेबसाईट वरती जर तुम्ही आलात, हा तुम्हाला या ठिकाणी हा ट्रेनिंग नावाचा ऑप्शन आहे. हे बघा या ठिकाणी हा. ट्रेनिंग वरती यायचं आहे. आणि इथं सेशन तुमचे ऑलरेडी जे झालेले आहेत, या ठिकाणी आम्ही तुम्हाला इथं अपलोड करून दिलेले आहेत ऑलरेडी. या ठिकाणी बघा, इथं ओके. सेशन नंबर 1 आहे. या ठिकाणी सेशन नंबर 2 अजून आम्ही हा. दिलेलं नाही, तुम्ही या ठिकाणी देणार आहोत. ओके. आजचं सेशन तुम्हाला सेशन नंबर ओके 3 मध्ये दिसेल. ओके. ओके ओके, चालेल. येस, ओके. बरं, आता प्रॉपर्टीच्या एंट्रीच्या बाबतीमध्ये कोणाला काही शंका? हॅलो. हा, बोला सर. हॅलो सर, मी सकाळी एक स्क्रीनशॉट टाकला होता सपोर्ट टीमला. आपले घोले साहेब बोलताय का? हो हो हो. हा, जर झाला ना तुमचा क्लिअर झाला ना प्रॉब्लेम सर, तुम्ही काय हो. करा, तुमचं ते ब्राउझरची हिस्ट्री क्लिअर करा. इथून ब्राउझर हिस्ट्री कशी क्लिअर करायची माहिती सगळ्यांना मी सांगतो. या ठिकाणी इथं क्रोम ब्राउझर वरती यायचं आहे, इथं 3 डॉट वरती यायचं आहे, सेटिंग वरती यायचं आहे. सेटिंग वरती आल्यानंतर इथं कॅशे टाईप करायचं आहे, CHA कॅशे. म्हणजे जी काही टेम्पररी मेमरी असते ना ब्राउझरची, ती मेमरी तुम्हाला पहिल्यांदा डिलीट करून घ्यावी लागेल. तरच नवीन चेंजेस जे काही आपण सॉफ्टवेअरला देतो ना, ते चेंजेस तुमच्या सॉफ्टवेअरला ऍप्लिकेबल होतील. या ठिकाणी इथं डिलीट ब्राउझर डेटा म्हणायचं आहे. लास्ट 24 आवर्स करायचं आहे का, लास्ट आवर करायचं आहे का, लास्ट 7 डेज करायचं आहे. तुम्हाला इथं लास्ट 7 डेज करून घ्यायचं किंवा 24 आवर्स म्हणा, आणि इथं डिलीट डेटा करायचा आहे. तो केल्यानंतर तुम्हाला बाकीच्या गोष्टी तुम्हाला स्मूथपणे जे काही सिस्टीम अपलोड केले नवीन ऑप्शन, ते तुम्हाला वापरायला मिळतील. तर ते ऑनलाईन QR कोडने म्हणजे प्रत्येक मिळकतीसारखी पेमेंट होऊ शकतं त्याच्यामध्ये? दिलेली आहे सर. आपण काय केलं, इथं डिजिटल नेमप्लेट म्हणून एक ऑप्शन दिलेलं आहे आपण. या ठिकाणी तुम्ही जर बघितलं असेल तर ढोकरी टेस्ट म्हणून घेतो आणि ते जनरेट रिपोर्ट म्हणून घ्या. बघा, अशा पद्धतीचे आता ढोकरी या गावामध्ये फक्त 2 प्रॉपर्टी आपण ऍड केल्या होत्या, त्याचे QR कोड जनरेट झालेले आहे. त्याच्यामध्ये तुमच्या ग्रामचं पूर्ण नाव येईल, मालकाचं नाव येतं, मिळकत नंबर येतो, गल्ली आणि गावठाण. आता हा जो QR कोड आहे, आता जर तुम्ही स्कॅन केला तर याच्यावर फक्त तुम्हाला डिमांड बिल दिसेल.
मात्र भविष्यामध्ये आपण याच QR कोडवर तुम्हाला 4 प्रकारचे ऑप्शन उपलब्ध करून देणार आहे. तुम्ही डिमांड बिल डाउनलोड करू शकता. तुम्ही इथं पे नाऊ जर बटन केलं आणि ऑनलाईन पेमेंट गेटवे जर आपण लिंक केला असेल, तुम्ही इथं पेमेंट करू शकता. प्लस तुम्ही त्याचा प्रॉपर्टीचा उतारा जर डाउनलोड करायचा असेल, तुम्ही उतारा सुद्धा डाउनलोड करू शकता. मात्र त्याला सिग्नेचरसाठी तुमच्या ग्राहकाकडे तुम्हाला यावं लागेल त्याला. तर अशा सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये ऍड करून देणार आहोत. आता जर त्याने तो स्कॅन केला सर, तर मग त्याला त्याच्या मोबाईलवरती दिसेल का त्याचा टॅक्स? येस याच्यावर. तेच सांगतो ना. आता त्याला 3 प्रकारचे बटन दिसतील. एक डिमांड बिल, टॅक्स रिसिप्ट आणि प्रॉपर्टी उतारा. डिमांड बिलवर क्लिक केल्यानंतर त्याला डिमांड किती, बिलाची आपली टॅक्स किती तो दिसेल. जर त्याने भरलेला असेल तर त्याला पूर्ण 00 दिसेल. आणि जर भरलेला असेल त्याची पावती त्याला डाउनलोड करायची असेल तर मात्र त्याला तिथं टॅक्स रिसिप्ट म्हणून एक बटन देणार आहोत आपण. तिथून तो डाउनलोड करू शकतो. मात्र ती डाउनलोड करण्यासाठी त्याला त्याचं स्वतःचं रजिस्ट्रेशन वगैरे करावं लागेल. त्या सगळ्या पूर्ण गोष्टी आहेत त्या पूर्णपणे. तर त्याच्यावर काम चालू आहे. ओके, म्हणजे आता त्याला त्याचं डिमांड दिसेल. येस डिमांड दिसेल आता. फक्त तुम्ही आता बघा, ओके. याची स्कॅन करून बघा. तुम्ही वाटल्यास तुम्ही जस्ट लाईव्ह बघू शकता. स्कॅन करून बघा तुम्ही. तुमच्याकडे असेल कॅमेरा तर बघा. एक मिनिट सर. ओके, झाली स्कॅन. हा, दिसतंय सर. येस. हो सर. अशा ओके. पद्धतीने आता फक्त काय तुम्हाला डिमांड बिल दिसेल. पण नेक्स्ट ज्यावेळेस आम्ही अपडेशन करू त्यावेळेस तुम्हाला बटन दिसतील तिथं आता. ओके सर, दिसतंय. तुम्हाला जे जे हवंय तुम्ही ते बघू शकता. चलो, नसेल शंका तर आपण आपला लास्ट पॉईंट आपण राहिला तो म्हणजे बल्कमध्ये प्रॉपर्टी कशी अपलोड करायची ते आपण बघूया. आता बल्कमध्ये प्रॉपर्टी अपलोड करण्यासाठी सर्वात प्रथम तुमचे सिटीजनची लिस्ट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. जे काही पूर्वीचे सिटीजन तुम्ही ऍड केलेले असेल, जसं की आता मी हे सिटीजन बल्कमध्ये ऍड केलेले होते. माझ्याकडे याचा पूर्णपणे डेटा रेडी आहे. जसं की मी तुम्हाला दाखवतो आता. तर या ठिकाणी माझ्याकडे ही सिटीजन बल्क लिस्ट उपलब्ध आहे. तर काय करायचं आहे आपल्याला, हे जे तुम्हाला आता 1 बाय 1 सांगतो मी. ही लिस्ट असणं आवश्यक आहे. इथं इम्पोर्ट प्रॉपर्टीवरती यायचं आहे. इम्पोर्ट प्रॉपर्टीवरती आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन तुमच्या समोर दिसेल. ही स्क्रीन पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी तुम्हाला अपलोड करण्यासाठी काहीतरी सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचना सर्वप्रथम वाचून घ्यायच्या आहेत. जसं की टेम्पलेटच्या हेडरमध्ये कोणताही बदल करू नका. टेम्पलेटची पूर्ण रचना समजून घ्या. कोणत्या ठिकाणी काय भरायची हे समजल्यानंतरच टेम्पलेट अपलोड करा. प्रत्येक मिळकतीचा युनिक नंबर वापरणे अनिवार्य आहे. मी तुम्हाला सांगेल कशासाठी. तो मोबाईल नंबर जर सारखाच असेल तर प्रॉपर्टी त्याच मोबाईल नंबरवर ती ऍड होईल. एकाच व्यक्तीच्या एकापेक्षा जास्त जर प्रॉपर्टी असेल तर ते ऍड करण्यासाठी एकच मोबाईल नंबर वापरायचा. शासकीय, धार्मिक किंवा ज्या मिळकतीला मोबाईल नंबर उपलब्ध नाही अशा मिळकतीसाठी आपण 10 अंकी कोणताही नंबर वापरू शकता. मात्र त्याच्या अगोदर सिटीजन रजिस्ट्रेशन झालेला असला पाहिजे. टेम्पलेट मधून तुम्हाला पुढील गोष्टी ऍड करता येणार नाही. कोणत्या नाही ऍड करता येणार, जसं की सहमालक नाही ऍड करता येणार. तुम्हाला भोगोलदार ऍड करता नाही येणार. तुम्हाला मिळकतीचं वर्णन ऍड करता नाही येणार. आणि मिळकत संबंधीचा शेरा आणि उपमिळकत या गोष्टी तुम्हाला टेम्पलेट मधून अपलोड करता येणार नाहीयेत. याच्यावर आमचं काम सुरू आहे. परंतु सध्या तरी जे काही टेम्पलेट अवेलेबल आहे त्याने या गोष्टी अपलोड होणार नाहीये. एखाद्या मिळकतीला जर पाणी कनेक्शन नाहीये तर त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला नाही हा आयडी निवडायचा आहे आणि त्यापुढील पाणीपट्टी प्रकार, पाणी कनेक्शन संख्या माहिती भरू नये. मी तुम्हाला सांगतो आता स्टेप बाय स्टेप. आणि नंबर 8 रजिस्टर बल्कमध्ये अपलोड केल्यानंतर प्रिंट करण्यापूर्वी क्रॉस चेक करून घ्यायचा आहे. एखाद्या मिळकतीला लांबी रुंदी जर उपलब्ध नसेल तर आपण स्क्वेअर फुटामध्ये क्षेत्रफळ टाकू शकता. आणि लांबी रुंदी उपलब्ध असल्यास स्क्वेअर फुटामध्ये किंवा स्क्वेअर मीटरमध्ये क्षेत्रफळ टाकण्याची आवश्यकता नाही. खाली तुम्हाला काही आयडी आम्ही दिलेले आहे. आता एखाद्या घराचा टाईप आपल्याला जर ऍड करायचा असेल तर आपण डायरेक्ट कच्चं घर किंवा झोपडी माती इमारत टाईप करू शकत नाही. याच्यामध्ये तुमचा वेळ जाईल. त्यासाठी आपण काय केलं, त्या प्रत्येक प्रॉपर्टीला एक आयडी दिलेला आहे. जसं की कच्च्या घरासाठी 1 आयडी आहे, अर्ध पक्क्या घरासाठी 2 आयडी आहे, इतर पक्क्या घरासाठी 3 आयडी आहे, वगैरे वगैरे. अशा सर्व गोष्टींना आपण आयडी दिलेल्या आहे. जसं की एखाद्या प्रॉपर्टीला प्राथमिक मालक जर असेल त्याला 1 आयडी दिला आहे, भोगोलदार असेल तर 3 आयडी दिलेला आहे. एखादी प्रॉपर्टी खाजगी आहे, शासकीय, अतिक्रमण याला आपण दिलेली आहे. जसं तुम्ही आता जसं आपण मॅन्युअली प्रॉपर्टी आपण ऍड केली, ती प्रॉपर्टी ऍड करताना जे काही ऑप्शन आपण आता बघितलेले आहेत तेच ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला आयडीच्या स्वरूपामध्ये आपण उपलब्ध करून दिलेले आहे. जसं की प्रॉपर्टीचा वापर आहे, म्हणजे त्याचा आपण भारांक म्हणतो. मग निवासी वापरासाठी असेल तर काय आयडी आहे, वाणिज्यासाठी काय आहे. त्यानंतर वॉटर कनेक्शन, जर त्या प्रॉपर्टीला वॉटर कनेक्शन जर असेल तर तुम्ही होय त्यासाठी 1 आयडी आहे. जर होय केलं तर मग तुम्हाला पुढचे कॉलम भरावे लागतात. जसं की मग कनेक्शन आहे तर मग ते कोणत्या टाईपचं आहे. सामान्य असेल तर 1 आयडी द्या, विशेष पाणीपट्टी घरगुती असेल तर 2 द्या, बिगर घरगुती असेल तर 3 द्या. त्या प्रॉपर्टीला काही टॉयलेट आहे का, टॉयलेट असेल तर येस, नसेल तर नो. बाकी
ती प्रॉपर्टी तुमच्या त्या ग्रामपंचायतच्या कोणत्या एरियामध्ये आहे, तुम्ही जे काही महसुली गावं ऍड केलेले आहे त्या महसुली गावाच्या अंतर्गत जे काही वाडी वस्ती वार्ड वगैरे ऍड केले आहेत ते सर्व तुम्हाला त्याचे आयडी या ठिकाणी तुम्हाला दिसतात. जसं की इथं ढोकरी टेस्ट आहे. ढोकरी टेस्ट मध्ये हे एक गाव झालं, त्याचं एकच विलेज आयडी दिसतोय. मात्र या ढोकरी टेस्ट गावामध्ये 2 वाड्या वस्त्या मी ऍड केल्या आहेत. एक गावठाण म्हणून ऍड केलेली आहे आणि एक शेटे वस्ती म्हणून ऍड केली आहे. मग मला जर एखादी प्रॉपर्टी शेटे वस्तीमध्ये आहे असं जर दाखवायचं असेल तर मला टेम्पलेटमध्ये काय करावं लागेल, सर्वप्रथम मला विलेज आयडी 1 टाकावं लागेल आणि 2 या ठिकाणी टाकल्यानंतर सिस्टीमला कळेल ही प्रॉपर्टी कुठली आहे, ढोकरी टेस्ट मधली असून शेटे वस्ती या त्या एरियामधली आहे. तर अशा पद्धतीचं हे तुम्हाला हे जे काही पेज आहे हे तुम्हाला प्रिंटच करून घ्यायचं आहे. तर कंट्रोल पी म्हणायचं आहे आणि कीबोर्ड वरती कंट्रोल पी म्हटल्यानंतर याचं थोडंसं पर्सेंटेज कमी करायचं आहे. इथं साधारणतः तुम्ही 60 जर केलं तुम्हाला साधारणतः एका पेजवरती बसेल आणि तुम्ही ते प्रिंट केलं तर तुमच्या टेबलवरच ठेवायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही नंबर 8 तयार करत आहात त्यावेळेस कशाला काय आयडिया आहे हे तुम्हाला वारंवार इथं येण्यापेक्षा या ठिकाणी इथं प्रिंट करून ठेवलं केव्हाही बेटर राहील. तर अशा पद्धतीने मी तिथं कॅन्सल करतोय. या सर्व गोष्टी समजल्यानंतर तुम्हाला टेम्पलेट डाउनलोड करायचं आहे. आता कुणीही कोणाचं कोणत्याही ग्रामपंचायतीचं टेम्पलेट वापरू नका, कारण हे टेम्पलेट ऑलरेडी एलजीडी कोडला आपण लिंक केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जर तुमचं टेम्पलेट वापरायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा तुमचं अकाउंट ऍक्टिव्हेट करून घ्यावं लागेल. अकाउंट ऍक्टिव्हेट झाल्यानंतर तुम्ही टेम्पलेट डाउनलोड करू शकता. बऱ्याच वेळेला मला ग्रामपंचायत अधिकारी म्हणतात की सर आम्ही ऍप्लिकेशन 15 दिवसांनी घेऊ, पण त्यापूर्वी आम्हाला जर काही नंबर 8 जर एक्सेल शीट रेडी करायचं असेल त्यासाठी टेम्पलेट द्या. तर टेम्पलेट असं देता येत नाही, हे सर्वांनी लक्षात घ्या. या ठिकाणी डाउनलोड टेम्पलेट करायचं आहे. डाउनलोड टेम्पलेट केल्यानंतर तुम्हाला त्या टेम्पलेटचा फॉर्मॅट तुम्हाला डाउनलोडसाठी उपलब्ध होईल आणि या ठिकाणी यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे तुम्हाला ऑप्शन तुमच्याकडे उपलब्ध होईल. इथं येलो कलर मध्ये इथे एनेबल एडिटिंग करायचं आहे आणि इथं तुम्हाला ते टेम्पलेट एडिट करण्यासाठी उपलब्ध होईल. याच्यामध्ये जवळजवळ XYZ म्हणजे जवळजवळ 26 कॉलम आहेत. ध्यानात घ्या, झेड म्हणजे आपली ABCD पासून झेड 26 अध्यक्षर असतात. तर 26 कॉलम तुम्हाला अपडेट करायचे आहेत. आता हे सर्व कॉलम मी एकदा जवळ आणतो म्हणजे मला तुम्हाला समजून सांगता येतील. ओके, तर पहिला कॉलम आहे सिरियल नंबर, जो तुमचा 1 2 3 4 अशा पद्धतीने. आता विलेज आयडी एक आला, एक इथं आला. हा डमी डेटा आहे. हा तुम्ही फक्त तुम्हाला समजण्यासाठीच तुम्हाला मी ऍड केलेला आहे. विलेज आयडी 1 कुठून आला, तर सिस्टीम तुम्हाला मी सांगितलं या ठिकाणी त्यांनी विलेज आयडी 1 घेतला. 1चा अर्थ काय आहे, ते विलेज कोणता आहे, ढोकरी टेस्ट आहे. त्याच्यानंतर इथं स्ट्रीट आयडी आहे 1, याचा अर्थ काय आहे, ती मिळकत जी आहे ती गावठाणामध्ये जाणार आहे. इथं जर मला इथं वाटलं की मला इथं अंबिकानगर टेस्ट या गावामध्ये ती मिळकत ऍड करायची, तर मला काय करावं लागेल, विलेज आयडी या ठिकाणी 2 करावं लागेल आणि मग अंबिकानगर मध्ये कुठल्या गावामध्ये किंवा कुठल्या एरियामध्ये आहे, तर गावठाणमध्ये आहे का, करवर वस्ती वगैरे आहे का, या सगळ्या डमी वस्ती आहे. तर मला या ठिकाणी करवर वस्तीवर करायचं आहे. मग करवर वस्तीचा नंबर किती आहे, 4 आहे. या ठिकाणी मला इथं तो 4 टाईप करावा लागेल. अशा पद्धतीने विलेज आयडी आणि स्ट्रीट आयडी हा ऑप्शन तुम्हाला यूज करता येईल. आता मी तुम्हाला जर म्हटलं नाही का की मोबाईल नंबर युनिक असणं आवश्यक आहे प्रत्येक प्रॉपर्टीचा, तर त्याच्यासाठी तुम्हाला सिटीजनची लिस्ट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. जसं की तुम्ही ज्या क्रमाने सिटीजन ऍड केले होते तेच सिटीजन तुम्हाला या ठिकाणी इथं घ्यायचे. सुरुवातीला काय करायचं, इथं मोबाईल नंबर इथं ऍड करण्यापूर्वी इथं 2-3 कॉलम इन्सर्ट करून घ्यायचे. या ठिकाणी इथं इन्सर्ट करायचं आहे. मी बाकी फक्त कॉलम इन्सर्ट करतो, नंतर ते डिलीट करायचंय. काय इन्सर्ट करायचं ते पण मी तुम्हाला सांगतो अशा पद्धतीचं. आणि हे जे काही नाव आहे सिटीजन मधले ऍज इट इज कॉपी करायचे आहे. सगळेचे सर्व कॉपी केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इथं पेस्ट करायचे आहे. ओके, अशा पद्धतीने. हे कशासाठी, एखाद्या व्यक्तीचा तुम्हाला मोबाईल नंबर काही कन्फ्युजन असेल तर ते मिळकत धारकाचं नाव काय हे जरी तुम्हाला कळेल. नंतर ज्यावेळेस तुम्हाला असं वाटलं की आता सगळी लिस्ट आपली तयार झाली त्यावेळेस मात्र तुम्हाला हे 3ही कॉलम तुम्हाला काढून टाकावे लागतील. तर अशा पद्धतीने हे टेम्पररी कॉलम तुम्ही ऍड करू शकता. आता प्रॉपर्टी कॅटेगरी आहे. तर प्रॉपर्टीची कॅटेगरी म्हणजे काय, या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे बघा. प्रॉपर्टीची कॅटेगरी म्हणजे खाजगी आहे का शासकीय वगैरे आहे. आता या समजा खाजगी मिळकत आहे म्हणून इथे मी काय केलं, 1 नंबर टाकला. प्रॉपर्टी ओनर टाईप, ओनरशिप टाईप म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, ओनरशिप टाईप म्हणजे प्राथमिक मालक आहे का, सहमालक वगैरे आहे का, वगैरे वगैरे. आता जनरली आपण याच्यातून सहमालक पण ऍड करून घेत नाहीये आणि भोगरदार पण ऍड करून घेत नाही. त्याच्यामुळे इथं सुद्धा बाय डिफॉल्ट तुमचं एकच राहील. प्रॉपर्टी नंबर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे टाकू शकता, फक्त टाकताना इंग्लिश मध्येच टाका. बऱ्याच वेळेला आपल्याकडं प्रॉपर्टी नंबर ऍड करताना अशा पद्धतीचे असतात, जसं की 12चा अशा पद्धती असतात. तर अशा प्रकारचे नंबर टाकू नका. थोडंसं कुठं तरी आपल्याला चेंज करावं लागेल. त्यासाठी तुम्ही काय करू शकता, 12 तुम्ही अशा पद्धतीचा टाकू शकता.
हा बदल तुम्हाला करून घ्यावा. याचं कारण आहे, तर तुम्ही इंग्लिशमध्ये जर आकडे टाकले तरच सिस्टीम मध्ये अपलोड होतील, मराठीमध्ये अपलोड होणार नाही. हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. गट आणि सर्वे नंबर जर असेल, या ठिकाणी 12C म्हणूया आपण, 12C अशा पद्धतीने. त्याच्यानंतर गट आणि सर्वे नंबर असेल तर टाका, नसेल तर तुम्हाला डॅश करावं लागेल, मात्र ब्लँक सोडता तुम्हाला येणार नाही. प्रॉपर्टीचा टाईप आहे, म्हणजे ते कच्चं घर आहे का, पक्का आहे का वगैरे, ते तुम्हाला कसं कळेल, इथं प्रॉपर्टीच्या टाईप वरनं त्याचे आयडी या ठिकाणी तुम्हाला इथं टाकायचे आहेत. जसं की आता हे मला असं दाखवायचं सिस्टीमला, हे मला पक्का घर दाखवायचंय, मग मला याचे 4 आकडा आहे, मला टाकावं लागेल. आणि या ठिकाणी आता मिळकत प्रॉपर्टीची कॅटेगरी बघा कोणती, इथं काही शासकीय मिळकत आहे, म्हणजे मला इथं काय करावं लागेल, हे 2 नंबर आकडा या ठिकाणी इथं टाकावा लागेल. ओके. याच्यानंतर प्रॉपर्टीचा टाईप झाला. आता कन्स्ट्रक्शन इयर, तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे कन्स्ट्रक्शन इयर टाकू शकता, मात्र जेवढं तुम्ही जुनं कन्स्ट्रक्शन इयर टाकाल तेवढं त्या प्रॉपर्टीचा टॅक्स हा कमी होईल, त्याचा घसारा जास्त दिसेल. त्यामुळे जर तुम्हाला टॅक्स कमी लावायचा असेल तर कन्स्ट्रक्शन इयर वाढवा. तुम्हाला जर टॅक्स जास्त लावायचा असेल तर कन्स्ट्रक्शन इयर तुम्ही त्या व्यक्तीला विचारून टाकू शकता. प्रॉपर्टीचा वापर काय, युजेस टाईप, म्हणजे ती प्रॉपर्टी रहिवासीसाठी आहे का, वाणिज्यासाठी आहे का, किंवा औद्योगिक आहे का वगैरे, त्याच्यानुसार तुम्हाला हा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. जसं की या ठिकाणी बघा इथं निवासी आहे, त्या ठिकाणी निवासी टाकलं. त्याच्यानंतर इथं टॉयलेट, त्या प्रॉपर्टी टॉयलेट आहे का, आहे तर मी काय केलं, फक्त इथं येस केलेलं आहे, बाकी नाही. आता या ठिकाणी लेंथ स्क्वेअर फूट, विथ स्क्वेअर फूट येतं, एरिया स्क्वेअर फूट आणि एरिया स्क्वेअर मीटर येतं. आता इथं काळजी घेणं गरजेचं आहे. तर सिस्टीमला काय आहे, सिस्टीमला फक्त जर लांबी रुंदी उपलब्ध असेल, तुम्हाला स्क्वेअर फुटामध्ये किंवा स्क्वेअर मीटरमध्ये क्षेत्रफळ टाकायची गरज नाही. जर लांबी रुंदी उपलब्ध नसेल तर मात्र तुम्हाला फक्त स्क्वेअर फुटामध्येच क्षेत्रफळ टाकायचं, स्क्वेअर मीटरमध्ये टाकायचं नाहीये. जसं की मी तुम्हाला आता ते पूर्ण शीट समजून सांगेल. जसं की आता मला या ठिकाणी असं वाटतं की इथं लांबी रुंदी उपलब्ध आहे, मला पुढे टाकायची गरज नाही. या प्रॉपर्टीला समजा नाही उपलब्ध, मी इथं फक्त इथं समजा मी 250 स्क्वेअर फूट टाकलेलं आहे, तर अशा पद्धतीचं तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्यानंतर या प्रॉपर्टीचा काही प्रिव्हियस टॅक्स तुमच्याकडे आहे का, तर थकबाकी जर तुम्हाला ऍड करायची असेल तर तुमच्याकडे जर अचूक आकडेवारी जर असेल तर तुम्ही इथं निश्चितपणे टाकू शकता. मग प्रॉपर्टी टाकत असताना समजा इथं मला 200 रुपये टॅक्स आहे, लाईट टॅक्स समजा याच्याकडे 20 रुपये शिल्लक आहे, याच्याकडे 20 रुपये शिल्लक आहे, आणि मग वॉटर कनेक्शन. आता हा पुढचा पार्ट अतिशय महत्वाचा आहे. आता वॉटर कनेक्शन, त्या प्रॉपर्टीला वॉटर कनेक्शन आहे का, आहे तर येस म्हणायचं. येस जर म्हटलं तर मग तुम्हाला पुढचे हे सगळे 2 कॉलम तुम्हाला हे भरावे लागतील. जसे की वॉटर कनेक्शन टाईप कोणता आहे आणि नंबर ऑफ वॉटर कनेक्शनची संख्या किती आहे. आता या ठिकाणी जर मी म्हटलं 2, तर मला या ठिकाणी काहीही ऍड करायची गरज नाही, पूर्ण ब्लँक करायचं, झिरो सुद्धा करायचं नाही. ज्या ठिकाणी आपण डेटा एंट्री करणार नाही त्या ठिकाणी फक्त ब्लँक करायचंय. फक्त एकच इथं अपवाद आहे की तुम्हाला सर्वे नंबर साठी डॅश करायला सांगितलेलं आहे, बाकी कुठंही तुम्हाला मनाने डॅश स्लॅश कोणतंही काही वापरायचं नाही, अन्यथा तुमचं जे सिटीजन टेम्पलेट आहे तुमचं, सॉरी प्रॉपर्टीचं टेम्पलेट आहे तुमचं रिजेक्ट होईल. ओके. आता या ठिकाणी मला इथं वॉटर कनेक्शन त्या व्यक्तीला आहे असं मला गृहीत धरायचं. मग कनेक्शनचा टाईप काय आहे, 2 आहे, म्हणजे इथं कनेक्शनचा टाईप दिला बघा, सामान्य पाणीपट्टीसाठी काय आहे, 1 आहे, आणि विशेष पाणीपट्टी घरगुतीसाठी काय आहे, 2 आहे. मग 2 नंबरचा टाईप निवडला आणि नंबर ऑफ कनेक्शन किती घेतले, 1 घेतलेला आहे. डिपॉझिट मला त्या व्यक्तीकडनं घ्यायचं नाही, झिरो केलं, कनेक्शन फी झिरो केली, प्रिव्हियस वॉटर टॅक्स झिरो केला, किंवा तुम्ही इथं याचं ब्लँक सुद्धा सोडू शकता. प्रिव्हियस वॉटर टॅक्स त्याच्याकडनं मला 100 रुपये घ्यायचे किंवा 1000 रुपये घ्यायचे आहे. असं एवढ्या गोष्टी प्रॉपर झाल्यानंतर तुमची ही शीट बल्क अपलोडिंगसाठी तयार होईल. मात्र मी जसं तुम्हाला सांगितलं की ह्या बल्क शीट मधून तुम्हाला सहमालक ऍड करता येणार नाही, भोगोटदार ऍड करता येणार नाही, मिळकतीचं वर्णन ऍड करता येणार नाही, मिळकती संबंधीचा शेरा सुद्धा ऍड करता येणार नाही, आणि उपमिळकत सुद्धा ऍड करता येणार नाही. याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ज्यावेळेस ही बल्क शीट तुमची अपलोड होईल त्यावेळेस तुम्हाला 1 बाय 1 एक एक प्रॉपर्टी तुम्हाला ओपन करावी लागेल, त्याच्यामध्ये फेरफार म्हणावा लागेल आणि किरकोळ सुधारणा करावी लागेल. किरकोळ सुधारणा केल्यानंतर तुम्हाला त्या प्रॉपर्टीमध्ये बदल करता येऊ शकतो. तर अशा पद्धतीची शीट तुम्हाला तयार करता येईल. या शीट तयार करण्यामध्ये कोणाला काय अडचण आहे का? आता जर समजलेलं नसेल तुम्ही हे रेकॉर्डिंग पुन्हा एकदा बघू शकता, आणि 1 बाय 1 एकदा 2दा 3दा बघितलं रेकॉर्डिंग, तुमच्या सर्व शंका क्लिअर होतील. आता मी काय केलेलं आहे, एक अशी एक डमी शीट मी तयार करून ठेवली ऑलरेडी, ती पण दाखवतो मी. आता मी काय सेव्ह करत नाहीये. हॅलो सर, हा बोला मॅडम. सिटीजन सर्वे ऍड करताना क्रमवारीने ऍड करायचं की म्हणजे कसं मिळकत क्रमांकानुसार? असं काही नाही मॅडम, तुम्ही सिटीजन कोणताही कुठेही ऍड करू शकता, असं काही नाहीये, त्याने काही फरक पडणार नाही. काहीही फरक पडणार नाहीये.
आता मी एक काय केलं आहे, एक डमी शीट मी ऑलरेडी रेडी करून ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ती पूर्ण शीट जवळजवळ किती प्रॉपर्टीज आहे तुम्हाला मी सांगतो. जवळजवळ 389 प्रॉपर्टी आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला सर्व शीट पुन्हा एकदा समजून सांगतो मी. हे बघा, या ठिकाणी बघा, इथं हा सिनेरिओ काय सांगतो की या व्यक्तीला इथं तुम्हाला फक्त मोबाईल नंबरच घेतला जातो हा, लक्षात घ्या. जसं मी तुम्हाला अगोदर या ठिकाणी इथं 3 कॉलम इन्सर्ट करून काय दाखवलं होतं, त्या तिघांचे नाव तुम्हाला ऍड म्हणजे फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम ऍड करून दाखवलं होतं. मात्र अपलोड करण्यापूर्वी तुम्हाला हे कॉलम काढून टाकावे लागतील, हे लक्षात घ्या. ते कशासाठी ऍड केले होते आपण, फक्त मिळकत मोबाईल नंबर कोणाचा आहे आणि तो कोणत्या सिटीजनचा रजिस्टर आहे अगेन्स्ट हे समजण्यासाठी. आता या ठिकाणी मोबाईल नंबर मी सेम येलो मार्क करून ठेवलाय. का ठेवलेला आहे, सेम मोबाईल नंबर आहे. मात्र या ठिकाणी तुम्ही जर केलं तर प्रॉपर्टी नंबर वेगवेगळे आहेत. त्याचं कारण काय आहे, एका प्रॉपर्टीला गट नंबर, सर्व नंबर आहे, एका प्रॉपर्टीला मी डॅश करून ठेवलेला आहे. त्याचं कारण असं आहे, प्रॉपर्टीचा टाईप पण आहे बघा. एक प्रॉपर्टी एक आहे, एक म्हणजे काय कच्चं घर, 2 नंबर म्हणजे अर्ध पक्क आणि 3 नंबर म्हणजे इतर पक्क. अशा पद्धतीने मी तुम्हाला ते प्रॉपर्टीचा टाईप या ठिकाणी असं इथं तुम्हाला दिलेलं आहे बघा. प्रॉपर्टीच्या टाईपचा 1 ते 3, 2, 3 आकडे मी टाकून ठेवलेले आहेत आणि कन्स्ट्रक्शन इयर 91, 92, 93 असं एक रॅन्डमली टाकलं. प्रॉपर्टीचा टाईप पण एक घरगुती वापर आहे आणि दुसरा टाईप हा वाणिज्य आहे, दुकान आहे होते, असं मी सिस्टीमला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इथं काय टाकलं मी, इथं स्क्वेअर लांबी रुंदी टाकली, बाकी पुढं काहीही टाकलेलं नाहीये. त्याच्यानंतर इथं मी प्रिव्हियस प्रॉपर्टी टॅक्स टाकलेला आहे. त्याच्यानंतर इथं वॉटर कनेक्शन टाकलेलं आहे, बाकी इथं नंबर ऑफ कनेक्शन टाकलेलं आहे, बाकी इथं डिपॉझिट वगैरे मी 0 केलंय. मात्र तुम्ही खाली जर आलात, तुम्हाला हे हे पहिल्यांदा मी समजून सांगतो. हे बघा, स्ट्रीट आयडी, इथं विलेज आयडी एक आहे आणि ती प्रॉपर्टी सुद्धा एकाच ह्याच्यामध्ये आहे. तिथं विलेज आयडी एक आहे आणि या ठिकाणी 3 नंबर टाकलं. आता ही प्रॉपर्टी रिजेक्ट व्हायला पाहिजे. का रिजेक्ट व्हायला पाहिजे, कारण आपल्या सिस्टीम मध्ये विलेज आयडी एक ह्या गावामध्ये 3 नंबरची वाढीच नाहीये. बघा तुम्ही या ठिकाणी इथं इथं फक्त एक आणि एक या गावामध्ये काय फक्त 2च वाड्या आहेत. ओके, आणि ही जी 3 नंबर आकडा आहे, हा जो आयडिया हा कोणत्या गावाच्या अगेन्स्ट आहे, हा 2 नंबर म्हणजे आंबेडकर टेस्ट या गावाच्या अगेन्स्ट आहे. मात्र इथं आपण विलेज आयडी मुद्दामपणे मी चुकीचा टाकलेला आहे, जेणेकरून मला तो रिजेक्ट व्हावा अशी माझी अपेक्षा आहे. त्याच्यानंतर इथं पण बघा, इथं विलेज आयडी 1 टाकला आणि स्ट्रीट आयडी मुद्दामपणे मी 4 टाकला. का, तर ती प्रॉपर्टी रिजेक्ट व्हावी म्हणून. दुसरं एक, इथं एकच मोबाईल नंबर आहे, प्रॉपर्टीचे नंबर वेगळे आहेत. का टाकले, तर एकाच व्यक्तीच्या नावावर गावामध्ये 3 प्रॉपर्टी आहेत असं मला सिस्टीमला सांगायचं आहे. तुम्हाला लक्षात आलं या गोष्टी, तुम्हाला हे पुढे उपयोगी पडेल. जर गावामध्ये काही शासकीय मिळकती आहेत, सीओ साहेबांच्या नावाने अंगणवाडी असते, शाळा असते, अशा भरपूर 2-3 शाळा जर असेल, तर मात्र तुम्हाला सीओ साहेबांचा जो काही मोबाईल नंबर तुम्ही सिटीजन म्हणून ऍड करताना टाकला, तोच मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागेल आणि या ठिकाणी तुमच्या प्रॉपर्टी तुम्हाला त्या मिळकत नंबरनुसार ऍड कराव्या लागतील. हा बदल तुम्हाला लक्षात आला, अतिशय महत्वाचा आहे. बऱ्याच वेळेला आम्हाला याच्यासाठीच तुम्हाला फोन येतात की सर, एका व्यक्तीच्या नावात 4 प्रॉपर्टी असेल तर बल्क लिस्टमध्ये कशा ऍड करायच्या. ओके, पण असं काही नाहीये की हा मोबाईल नंबर एका खाली एकच घेतला पाहिजे. तुम्ही हा मोबाईल नंबर इथं खाली कुठेही घेऊ शकता. जसं की या ठिकाणी मी इथे एक घेतलेला आहे बघा, तोच मोबाईल नंबर आहे, मात्र त्याची प्रॉपर्टीचा नंबर वेगळा आहे. म्हणजे तुम्ही कुठेही घेऊ शकता, असं काही नाही याचं. फक्त कंडिशन काय आहे, मोबाईल नंबर युनिकच पाहिजे, म्हणजे ज्या त्या सिटीजनला जो रजिस्टर आहे तोच पाहिजे. ही त्याची प्रायमरी कंडिशन आहे. दुसरं अजून तुम्हाला मला या ठिकाणी सांगायचं आहे. या ठिकाणी बघा, इथं सुरुवातीला मी काय केलंय, इथं प्रॉपर्टीचा प्रिव्हियस टॅक्स घेतलेला आहे आणि इथं लांबी रुंदी घेतलेली आहे, जसं की याच्यामध्ये बघा तुम्ही. आणि इथं वॉटर कनेक्शन मी एक टाकलेलं आहे आणि इथं 1 आणि 2 टाकले. 1 म्हणजे काय, सामान्य पाणीपट्टी आणि 2 म्हणजे काय, विशेष पाणीपट्टी. तर या पद्धतीने. आणि खाली जर तुम्ही आला तर या ठिकाणी मी लांबी रुंदी काढून टाकलेली आहे बघा. इथं फक्त मी क्षेत्रफळ टाकलेले, लांबी रुंदी टाका स्क्वेअर मीटर मध्ये, सॉरी स्क्वेअर फुटामध्ये. आणि नंतर काही प्रॉपर्टीला मी काय केलं, स्क्वेअर मीटर मध्ये क्षेत्रफळ टाकलेलं आहे. आणि इथं कनेक्शनची संख्या सुद्धा 2-2 किल्ले आहे, म्हणजे इथं मला कनेक्शन नाहीये त्या प्रॉपर्टीला असं मला सिस्टीमला सांगायचं आहे. बघा या ठिकाणी इथं तुम्हाला दाखवतो कनेक्शनचा आपण येलो मार्क करूया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आणि इथं प्रॉपर्टीचं पण आपण काय करूया, थोडस सॉरी प्रॉपर्टीचा आपण समजण्यासाठी 1 मार्क करूया. लांबी रुंदीसाठी आपण वेगळा कलर घेऊया, हा कलर घेऊया. स्क्वेअर फुटासाठी आपण वेगळा कलर घेऊया, म्हणजे तुम्हाला मला सांगता येईल ते चांगलं. तो वेगळा घेऊया अजून थोडासा. ओके, आणि स्क्वेअर मीटरसाठी अजून वेगळा घेऊया. ओके, अशा पद्धतीने. तर आता हे बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता, इथं हा लांबी रुंदी टाकली, त्याच्यानंतर इथं स्क्वेअर फुटामध्ये टाकलं आणि या ठिकाणी तर मी काहीच केलेलं नाही. फक्त कंडिशन काय आहे,
तुम्ही एकाच वेळेस सगळं नाही टाकू शकत. म्हणजे एखाद्या प्रॉपर्टीला लांबी रुंदी पण टाकली, स्क्वेअर मीटर मध्ये पण तुम्ही क्षेत्रफळ टाकलं, स्क्वेअर फुट पण टाकलं, असं न करता ती सिस्टीम रिजेक्ट करेल. कारण सिस्टीम ऑटो कॅल्क्युलेट करून घेते लांबी रुंदीनुसार. जर सिस्टीमला तुम्ही फक्त स्क्वेअर फुटच दिलं तर सिस्टीम ऑटो कॅल्क्युलेट त्याचं याच्यामध्ये करेल, स्क्वेअर मीटर मध्ये करेल. मात्र लांबी रुंदीमध्ये करणार नाही. ते तुम्हाला तिथं मॅन्युअली वगैरे टाकावं लागेल. पुन्हा ते फॉर्म्युलेज वगैरे बदलू शकतात. आता इथं स्क्वेअर मीटर मध्ये मी तर टाकलेलं आहे. आणि या ठिकाणी बघा इथं कनेक्शन इथं मी एक केलेलं आहे आणि एक केल्यानंतर तुम्हाला इथं पुढे त्याचे मी चेंजेस पण सांगितलेले आहेत. जसं की इथं कनेक्शन टाईप म्हणजे कोणत्या टाईपचं कनेक्शन घेतलेलं आहे ती या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि नंबर ऑफ कनेक्शन किती आहे ती या ठिकाणी तुम्हाला मी इथं सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जर खाली आलात तर या ठिकाणी बघा इथं एक एक आहे म्हणून मी इथं कनेक्शन दाखवलेलं आहे. बाकी ठिकाणी तुम्ही इथं मी 2 टाईप केलंय, मी पुढे काही लिहिलेलं नाही. बघा इथून 2 नंबर टाईप झाले म्हणजे याचा अर्थ काय, मी त्या सिस्टीमला सांगतो की या प्रॉपर्टीच्या आहे कोणत्याही प्रकारचं वॉटर कनेक्शन नाहीये, म्हणून मी पुढे काहीही लिहिलेलं नाहीये. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला तुमची एक्सेल शीट रेडी करून घ्यावी लागेल. काही प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये इथं प्रिव्हियस टॅक्स नाहीये शिल्लक म्हणून मी काही झिरो सुद्धा लिहिला नाही, काहीच नाही. जसं तुम्हाला मी सांगितलं, एखादा डेटा तुमच्याकडे उपलब्ध नाही किंवा तुम्हाला टाकायचा नाहीये तर त्या ठिकाणी तुम्हाला ब्लँक तिथं ठेवायचं आहे. कुठल्या प्रकारे झिरो टाकू नका किंवा इतर काही गोष्टी टाकू नका. त्याने काय होईल, तुमची प्रॉपर्टी लिस्ट आहे रिजेक्ट होईल. आता जस्ट मी कलरचा काही याच्यावर फरक पडत नाहीये. कलर तुम्ही फॉर्मॅटिंग जरी करून ठेवलं ऍज इट इज अपलोड केलं तरी चालेल. चलो आता आपण ही शीट अपलोड करून बघूया. शीट अपलोड करण्यापूर्वी मी तुम्हाला अगोदर आपल्याकडे किती प्रॉपर्टी रजिस्टर आहे ते तुम्हाला मी दाखवतो. हे बघा या ठिकाणी 2च प्रॉपर्टी रजिस्टर आहेत आणि सिटीजन किती आहेत ते पण बघा तुम्ही. जवळजवळ 383 सिटीजन आहे आणि इथं अजून एक प्रॉपर्टी आहे. ओके, 3 प्रॉपर्टी फक्त आपल्याकडे रजिस्टर आहे. दुसरी गोष्ट, डॅशबोर्ड वरती जर आला तुम्हाला इथं 4 प्रॉपर्टी दिसतात. 4 प्रॉपर्टी कशा, कारण एका प्रॉपर्टीचा आपण टॅक्स भरून घेतलेला आहे 952चा. ओके, त्याच्यामुळे ते इथं 4 दिसत आहे. आता शीट अपलोड करूया. जस्ट मी इथं इम्पोर्ट प्रॉपर्टीवरती आलो, इथं ब्राउज फाईलवरती आलो आणि मी जिथं मी शीट ठेवलेली आहे तिथं मी आता ओपन करतो. डेस्कटॉप वरती ठेवलेली आहे. इथं MP नावाचं फोल्डर आहे आणि या ठिकाणी इथं प्रॉपर्टी बल्क शीट आहे, जी जस्ट आपण 8 तारीख आहे, आपण तिला अपडेट केलंय थोडंसं. नाही तर मी ओपन म्हणतोय. ओपन म्हटल्यानंतर या ठिकाणी तुमची शीट सिलेक्ट झालेली दिसेल. तुम्हाला वाटलं रिमूव्ह करायचे, रिमूव्ह करू शकता. आता या ठिकाणी अपलोड करायचं असेल तर अपलोड बटनवर क्लिक करायचं आहे. अपलोड केल्यानंतर तुम्हाला बघा माहिती यशस्वीपणे अपलोड केलेली आहे. माहिती लगेच पाहण्यासाठी प्रोसेस डेटा यावर क्लिक करा. ओके करायचं आहे आणि इथं प्रोसेस डेटावर मी क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर आता ती प्रोसेस होणार आहे लगेच प्रॉपर्टी आणि इथं ओके म्हणायचं आहे. ओके म्हटल्यानंतर तुम्ही जर सिटीजन वरती आला या ठिकाणी तुम्ही इथं बघू शकता आणि जे काही रिजेक्ट होतात इथं चेक स्टेटस मध्ये तुम्ही इथं बघू शकता. इथं बघा काय आलेलं आहे, इनव्हॅलिड मोबाईल नंबर. सगळ्या प्रॉपर्टीचे इनव्हॅलिड मोबाईल नंबर आलेले आहे. 17च प्रॉपर्टीचे आलेले आहेत, बाकीचे अपलोड व्हायला पाहिजे. आणि 23/2 तारीख किती आहे, 27/2 आहे, 8/3. ठीक आहे, एवढ्या प्रॉपर्टीचे इनव्हॅलिड नंबर आलेले आहे जे आपण आता अपलोड केले आहे. जस्ट आलेले बघा, जस्ट खाली आलेले आहेत, आपण बघितलेले नाहीत. येस बघा या ठिकाणी एवढे प्रॉपर्टीचे तुमचे सर्व टॅक्सेस ऑटोमॅटिक जमा झालेले आहेत. आता ज्यांचे नाही झाले त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, काही रिजेक्शन वगैरे, त्यामुळं. आणि बाकीचे पण येत आहे, हळूहळू येतील ते सगळे. पण तुमचे 1 बाय 1 तुमचे सर्व टॅक्स या ठिकाणी तुम्हाला दिसतील. तर आजचं जे काय आपलं सेशन होतं, या सेशनमध्ये आपण काय पाहिलेलं आहे, प्रॉपर्टी कशी रजिस्टर करायचं ते पाहिलेलं आहे. रजिस्टर केल्यानंतर त्याचा उतारा कसा डाउनलोड करायचा, कसा बघायचा, टॅक्स डिमांड बिल आहे, वसुली पावती आहे, त्याच्यानंतर अजून 9 नंबर आहे, प्रॉपर्टीचा 9 नंबर, पाणीपट्टीचा 9 नंबर आहे, डिमांड बिल कसं जनरेट करायचं, लोक अदालत नोटीस आहे वगैरे वगैरे सर्व गोष्टी आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत. तुम्ही डॅशबोर्ड वरती जर आलात या ठिकाणी 53 प्रॉपर्टी आपण या ठिकाणी काय केलेल्या आहे, आपण अपलोड केलेल्या आहेत. अगोदरच्या 4 होत्या म्हणजे 49 प्रॉपर्टी तुमच्या या अपलोड झालेल्या आहेत. अजून पण अपलोड होतील, पण हळूहळू तो डेटा येत राहील. सिस्टीमला तो डेटा प्रोसेस करायला वेळ लागतो. ओके सर बोला, सुरेश कुमार सर बोलू शकता तुम्ही, माईक अनम्यूट करा. आपलं सेशन या ठिकाणी आपण आता थांबवणार आहोत. बाकी इतर काही शंका असेल तर विचारा, मी आता रेकॉर्डिंग. हेलो. हा बोला सर. हेलो सर, जैसे कि एक ही व्यक्ति के नाम पर पक्का घर भी है, कच्चा घर भी है, खुली जमीन भी है, तो इसको एक ही नंबर पे लेना है, एक ही टैक्स नंबर पे, एक ही पावती क्रमांक पर. ऐसा कैसे होगा ना सर, ऐसे कैसे होगा? एक ही, अगर प्रॉपर्टी अलग है तो उसका रिसिप्ट भी अलग बनेगा ना? नहीं
देखिए ना सर, जैसे कि गोंदिया डिस्ट्रिक्ट से सालेकसा से बात कर रहा हूँ मैं। हम्म जैसे सुरेश कुमार दसरिया के नाम से अगर टैक्स है, अभी एक्सल सीट में जो बना हुआ है, तो हम्म उसमें 30/20 का पक्का घर है। नहीं, आप एक ही प्रॉपर्टी नंबर की बात कर रहे हो या अलग अलग प्रॉपर्टी नंबर की बात कर रहे हो? आप नहीं, पहले ये एक बताओ। ही प्रॉपर्टी नंबर पे 3 मालमत्ता। हाँ, मैंने एक यहाँ एक कंडीशन बोला ना मैंने आपको कि यहाँ उप मिलकर मतलब सब प्रॉपर्टी है ना, वो ऐड नहीं हो सकती बल्क शीट से। हाँ, तो फिर सर नमूना उनको कैसे देंगे हम? तो क्या करना पड़ेगा अभी आपको, जैसे कि अभी ये प्रॉपर्टी अपलोड हुई है ऐसा समझो बल्क शीट से, तो आपको क्या करना हम्म, पड़ेगा, इसके ऊपर आना पड़ेगा और इस हम्म, सिटीजन को ऊपर क्लिक करना पड़ेगा, इसके हम्म, ऊपर ये फेरफार करना पड़ेगा, यहाँ पे हाँ, किरकोळ सुधारणा निवडना मतलब ये सिलेक्ट करना पड़ेगा, और हम्म, फिर यहाँ आप उपमिलकत वगैरह वो जो सब प्रॉपर्टी है वो ऐड कर सकते हो। अच्छा। सर ते बल्क करताना ते जे तिघ नावं तुम्ही ऍड करायला सांगितले म्हणजे ते मॅन्युअली टाकावं लागणार आहेत का मग? तर मॅन्युअली टाकू शकता ना तुम्ही, अगोदर तुम्हाला सिटीजन मध्ये ऍड करावं लागेल ना सर. अच्छा, म्हणजे हे जे बल्क मध्ये येते फक्त मोबाईल नंबर आणि ते प्रॉपर्टी नंबर ते टाकायचं राईट. आणि म्हणजे ते एक्सेल मध्ये, पण बरोबर. त्याच्यामध्ये नावं टाकायची गरज नाहीये. नाही नाही, आपण सिस्टीमला नाव काय, मोबाईल नंबर म्हणजे सिस्टीमला असं सांगतो की हा या सिटीजनचा ही सिटीजनची प्रॉपर्टी आहे असा त्याचा अर्थ आहे. अच्छा, ओके. हम्म. तर जर 400 मिळकती असतील तर हम्म. 400 सिटीजनची यादी करावं लागेल कधी? येस, बरोबर. हा, म्हणजे नमुना नंबर 8 जी यादी आहे ती आपण इथं डायरेक्ट अपलोड करू शकतो ना मग, बरं, सिटीजन मध्ये ती डायरेक्ट सिटीजन अपलोड करू म्हणून. शकता आपण तुम्ही. हा, तेवढे मिळकती त्याच्यानंतर मग तो हा, एक एक करावा सिटीजनला लागेल. सिटीजनला ऍड करताना नमूना नंबर 8 ची मेन मालक पण घ्यायचा, सहमालक पण घ्यायचा आणि भोगडदार पण घ्यायचा. ओके ओके. हा, म्हणजे उद्या जरी तुम्हाला तुम्ही बल्कमध्ये जरी अपलोड केली तर मात्र तुम्हाला एखादा सहमालक ऍड करायचा आहे किरकोळ सुधारणा करून, तर तोपर्यंत तुमच्या सिटीजन मध्ये असला पाहिजे. बरोबर म्हणून आहे. सर्वांचं मनापासून धन्यवाद आजचं सेशन अटेंड केल्याबद्दल.